मॅडम स्टार्ट करा. नमस्कार आणि देवीच्या चरणी साष्टांग दंडवत. इन्स्टिट्यूट फॉर सोशल अँड अकॅडमिक एक्सलन्स नाशिक महाराष्ट्र यांच्या वतीने आयोजित कर्मयोगी प्राचार्य डॉक्टर शिवाजीराव दळणर सर स्मृती व्याख्यानमाला वर्ष 5वे. शारदीय नवरात्र उत्सवाच्या या पवित्र आणि मंगलमयी पर्वावर मी शीतल बोरगावकर आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. आजची माळ 5वी आहे. आज स्कंद मातेचं पूजन केलं जातं. स्कंद माता म्हणजे काय? स्कंद कार्तिकेयचे एक नाव आहे. ते कार्तिकेय यांना अजून एक नाव आहे षडानन, म्हणजे त्यांना 6 मस्तक असे होते. स्कंद माताच्या हातामध्ये, सर्व हातांमध्ये वेगवेगळी आयुध असतात, पण तरीही एक हात हा त्यांचा भक्तांना अभय देण्यासाठी त्याच्यामध्ये आयुध नसतो, तो मोकळा असतो भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी. देवीच्या आरतीमध्ये एक खूप सुंदर कडवं आहे. चारी शिमले परंतु न बोलवे काही, साही विवाद कट्टा पडलो प्रवाही. म्हणजे काय? चारी वेद जिथे थकून गेलेत एवढं देवीचं स्वरूप अगाध आहे. आणि साही विवाद करतात म्हणजे काय? वेद, वेदांत, न्याय, मीमांसा, सांख्य, योग हे सर्वजण लिहायला बसले तरी देवीची स्तुती कोणालाच लिहिता येत नाही. एवढी अगाध आपली देवी, एवढं आघात तिचं स्वरूप आहे. पण आपण साध्या भावाने, सरळ भावाने जर देवीला शरण गेलो, आई अशी जरी हाक मारली तरी ती प्रसन्न होते. अशी आपली दुर्गा माता यांना आपण साष्टांग दंडवत करूया आणि आजच्या या सुंदर कार्यक्रमाची सुरुवात करूया. जागर स्त्री शक्तीचा 2025 या सुंदर कार्यक्रमामध्ये मी शीतल बोरगावकर आपणा सर्वांचं परत एकदा स्वागत करते. आजचा विषय आहे सुजन पालकत्व आणि आपल्याला लाभलेल्या एक सुंदर व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर सौ कल्याणी संजय कुलकर्णी. या MD होमिओपॅथिक डॉक्टर असून कर्नाटक बोर्ड, शिवाजी विद्यापीठ, अमरावती विद्यापीठ, नाशिक आरोग्य विद्यापीठातील मेरिट होल्डर आहेत. तसेच कॉन्सलर आणि केअर अँड मॅनेजमेंट ऑफ डिमेन्शिया भारत सरकारमध्ये त्या शिकलेल्या आहेत. प्राध्यापक संजय कुलकर्णी MSc इन ॲग्री, रिसर्च सायंटिस्ट हे त्यांचे पती असून डॉक्टर आणि इंजिनियर अशी त्यांना 2 मुले आहेत. गेल्या 28 वर्ष क्लासिक होमिओपॅथीची प्रॅक्टिस त्या करत असून त्यांनी 15 वर्ष शैक्षणिक क्षेत्रात काम केलेले आहे. गेली 10 वर्ष समुपदेशन क्षेत्रातील त्यांना अनुभव असून कोल्हापूर येथे आपली प्रॅक्टिस सांभाळूनच त्या जुगाड काउन्सिलिंग सेंटर या संस्थेच्या माध्यमातून वैयक्तिक समुपदेशनाबरोबरच इंडस्ट्री, हॉस्टेल तसेच विद्यार्थ्यांना स्ट्रेस मॅनेजमेंट, गोल सेटिंग, परीक्षा संदर्भांची भीती इत्यादींसाठी ते समुपदेशन करतात. अतिशय तज्ज्ञ समुपदेशकांच्या साहाय्याने माइंडफुलनेस थेरपी, REBT, बेसिक काउन्सिलिंग, पोलीस बांधवांसाठी पोलीस फोन मित्र, पोलीस निर्भया पथक, डान्स थेरपी, ज्येष्ठांसाठी मोफत शाळा, मेमरी केक्स, माइंड चॅम्प्स असे अनेक उपक्रम त्या सातत्याने राबवत असतात. त्याचप्रमाणे DY पाटील मेडिकल कॉलेज, DY पाटील नर्सिंग कॉलेज, वारणा येथील फार्मसी कॉलेज, जयसिंगपूर येथील मखदूम कॉलेज, सखी सबला फाउंडेशन, इस्लामपूर येथील कर्मवीर BP कॉलेज, कोल्हापूर शिवाजी विद्यापीठ यासारख्या अनेक ठिकाणी व्याख्याता म्हणून त्या कार्यरत असतात. अशा विविध उपक्रमांसाठी त्यांना नुकताच टाइम्स ऑफ इंडिया ग्रुपकडून सोशल अवेअरनेस ऑफ मेंटल हेल्थ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. अशा सुंदर व्यक्तिमत्व असलेल्या डॉक्टर कल्याणी कुलकर्णी मॅडमला मी अशी विनंती करते की आजच्या कार्यक्रमाची सुंदर अशी सुरुवात करून आपल्या मार्गदर्शनपर शब्दांनी आमचा आजचा दिवस सुंदर करून टाकावा. डॉक्टर कल्याणी कुलकर्णी मॅडम. नमस्ते. मी दिसते आणि मी बोलायला ऐकू येते आपल्या सर्वांना? हो मॅडम, खूप सुंदर आवाज येतोय. ओके. नमस्कार, मी डॉक्टर कल्याणी संजय कुलकर्णी. आपली ओळख झालीच आहे. हा एवढा सुंदर कार्यक्रम वर्षानुवर्ष अरेंज करतायत, त्यामुळे मी आपल्या संस्थेच्या सर्व मान्यवरांचा अत्यंत मनापासून आभारी आहे. स्पेसिफिकली डॉक्टर प्रिया अर्जुन, ज्यांची ओळख झाल्यापासून मला इकडच्या वातावरणाची आणि तिथल्या सगळ्या गोष्टींची कल्पना पण मिळाली आणि गरजा पण बऱ्याच गोष्टी. प्रिया मॅडम विषय पण त्याच ठरवतात आणि
त्याच्यावरती आमचं डिस्कशन होतं. त्यामुळे आजच्या नीड अनुसार आपण सुरुवात करूया. कुणाला काही प्रश्न असतील तर चॅट बॉक्सवरती टाईप करून द्या, नंतर मग आपल्याला ते हँडल करता येतील. आजचा आपला विषय आहे सुजाण पालकत्व. सुजाण पालकत्वामध्ये विजडम पेरेंटिंग असं म्हटलं जातं की हे करण्यासाठी आपल्याला 3-4 स्टेप्समध्ये आपण वेगळ्या पद्धतीने हँडल करूया. पहिली एक गोष्ट म्हणजे काय पालकत्व म्हणजे काय ह्याच्याबद्दल माहिती करून घेऊया, कशासाठी ह्या गोष्टींची गरज असते. त्याच्यानंतर पेरेंटल सेल्फ काय असतो, आजी आजोबांचा रोल ह्याच्यामध्ये काय असतो आणि मुलांमध्ये होणारे परिणाम, असं त्रिवार आपण जर हँडल केलं तर आपल्याला सगळ्या गोष्टी धरायला वगैरे एकदम सोपे होऊन जातात. 1 सेकंड फक्त मी घेते आपल्या सर्वांची. आणि पालकत्वाचा आपण ही पालकत्व किंवा पेरेंटिंग कुठल्याही भाषेमध्ये आपण त्याच्याबद्दल बोलायला गेलो ही कुठलीही वेगळी असं अवस्था नसते. ही पूर्णपणे नैसर्गिक अवस्था आहे आणि ती प्रत्येकाला कुठल्या ना कुठल्या पद्धतीनं, भले आपल्या मुलांचं असो, नातवंडांचं असो, हल्ली पेट पेरेंटिंग हे खूप मोठं व्याप वाढत चाललेलं आहे. त्यामुळे नॅचरली येणाऱ्या गोष्टी आहेत. ह्याला कुठल्याही पद्धतीची तक्रार न करता, न कुरकुरता, आहे त्या पद्धतीने ॲक्सेप्ट करून आपण आपल्यामध्ये काय बदल करता येतील ह्याच्याबद्दल विचार करून पालकत्वाच्या पुढच्या वाटचालीला लागूया. ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा रोल प्ले कशाचा असणार आहे, आपण आपली बुद्धी आणि शहाणपणा ज्या पद्धतीनं वापरणार आहोत त्याच्यावरती आपलं पालकत्व ठरणार आहे. सगळ्यांनी हे लक्षात ठेवायचं, कुठल्याही पद्धतीचं ओझं नाही किंवा आजार नाही किंवा कुठल्याही पद्धतीचं विकार नाही. बाबा मला एवढे मुलं होणार आहेत किंवा प्लॅनिंग चालू आहे किंवा मला आहे, ह्या मुलांचं मी ओझं घेऊन पालकत्व करते. नैसर्गिक क्रिया आहे, जेवढं आपल्याला एन्जॉय करता येईल ज्या पद्धतीनं. कारण ह्याच्यामध्ये खूप महत्त्वाची गोष्ट अशी आहे की नुसतंच पालकत्व होत नाही, पाल्याबरोबर पालकाची सुद्धा ग्रोथ होते आणि ही ग्रोथ होणं खूप इसेन्शियल आहे. ऋतुचक्र सगळं नैसर्गिकरित्या हे सगळं समजून घेऊन आपण पुढे गेलो की आपल्याला एक लक्षात असं येतं की पेरेंटिंग ही कुठलीही, म्हणजे आपण म्हणतो आयडियल पेरेंटिंग हे फक्त एक मिथ आहे. मिथ म्हणजे भ्रम आहे. आयडियल पेरेंटिंग नावाची कुठलीही गोष्ट नसते. खरं आपल्याला जर त्याच्याशी पुढे जायचं असेल तर आपल्याला रिअलिस्टिक ॲटिट्यूड ठेवायला लागतं, हेल्दी ॲटिट्यूड ठेवावं लागतं. रिअलिस्टिक आलं, हेल्दी ॲटिट्यूड झाल्यानंतर आपल्याला ॲडॅप्टेबिलिटी वाढवावी लागते. जेवढी आपली ॲडॅप्टेबिलिटीची स्किल राहील तेवढं आपल्याला चांगल्या पद्धतीनं पेरेंटिंग करता येतं. त्यामुळे हा एक टास्क 1 दिवसाचा आहे, 10 वर्षांचा आहे, 20 वर्षांचा आहे असं नाही. जोपर्यंत पालक म्हणून आपण जिवंत आहोत, शेवटच्या श्वासापर्यंत आपल्याला जिथे जिथे मुलांना मदत लागते, आपल्याला काही सांगावं वाटतं, आपले अनुभव त्यांच्याशी शेअर करावं वाटतात, तर हे सातत्यानं करण्याची प्रोसेस आहे. हे करता करता आपण पुढे जाऊया, ज्याच्यामध्ये आपल्याला असं लक्षात येईल की आपल्याला आज सर्वांगीण विचार करायचा आहे. म्हणजे असंच नाही की फक्त पालक असं नाही, ओव्हरऑल ग्रोथ कसं होईल सगळ्यांचा. जसं सर्वांगीण विचार करू तसं सर्वांगीण विकास सुद्धा होतो. म्हणजे एक फॅमिलीमध्ये एक मूल जन्माला येतं ह्याचा अर्थ की ती प्रगतीची पुढची स्टेप असते आणि त्या स्टेपसाठी आपल्याला पूर्णपणे तयारी करावी लागते. आणि ही तयारी कशी करायची आहे बाबा, तर ह्याच्यामध्ये जो स्ट्रक्चर्ड रिसर्च असतो, वर्षानुवर्ष जे रिसर्च केलं जातं त्याच्यातून काही स्ट्रॅटजीज ठरवले जातात आणि ते आम्ही काउन्सिलिंग सायकोलॉजी मध्ये असं म्हणतो की ह्या अनुभवातून जे काही आपण शिकलो आणि ते फॉर्म्युलाज किंवा लाईफ स्किल जर उपयोगात आणले तर त्याचा पुरेपूर परिणाम समाजावरती होतो आणि ह्या पद्धतीनं समाजामध्ये जे आपण बदल घडवू शकतो की अंतर्बाह्य बदल जो म्हणतो आपण, आणि नुसतंच अंतर्बाह्य बदल नाही, तो
बदल आपल्याला चिरस्थायी करावा लागतो. आणि हे सगळं कशासाठी करायचं आहे? सेल्फ रेग्युलेटेड किट किंवा सेल्फ ऑर्गनाइज्ड किट, ज्या मुलाला आपली गरज काय आहे, नीड काय आहे आणि आपल्याला लागणाऱ्या गोष्टी ह्या जर त्याच्या लक्षात यायला लागले तर आपण सगळ्या बाजूने त्याला ऑर्गनाइज्ड किट असं समजू शकतो. ज्या वेळेला पालकत्वाचं डेफिनेशन मला वैयक्तिक विचारलं जातं, काय पालकत्व म्हणजे काय मॅडम सांगा, पुस्तकी पेक्षाही अनुभवाचे खूप महत्त्वाचे असतात. मी जवळपास 32 वर्ष प्रॅक्टिस करते. त्याच्यामध्ये माझे पेशंट्स वैयक्तिक काउन्सिलिंगचे हजारो पुस्तकं वाचलेले आहेत, ते ज्यांच्याकडून मी शिकली आहे की ह्या सगळ्या अनुभवातून आपल्याला एक असं लक्षात येतं की पालकत्व म्हणजे मुलांना शारीरिकरित्या, मानसिक, बौद्धिक, आर्थिक आणि सामाजिक आणि सांसारिक स्तरावरती वाढवणे, त्यांचे सगळे 5-6 क्षेत्रांमध्ये त्यांना पुरेपूर बळकटी देणे आणि नंतर एकटं जगण्यासाठी समाजात जोडणे. एकटं जगणं ह्याचा अर्थ असं होतं की हे सगळे क्वालिटीज त्याच्यामध्ये इनबिल्ट आपण तयार करून देणे आणि त्याला तयार करण्यासाठी मदत करणे. असे जर पालकत्वाचे आपण कन्सेप्ट घेऊन पुढे जायला लागलो तर आपल्याला लक्षात येईल की तुम्ही असं वागा, तसं वागा, परफेक्ट पेरेंटिंग वगैरे ह्या सगळ्या गोष्टींच्या मागे न लागता आपल्याला असं लक्षात येतं की आजची काळाची गरज काय आहे. आजची काळाची गरज की तेच पद्धतीनं, मला थोडंसं कडवट शब्द वापरायला लागलेल की बुरसटलेले विचार न घेता की पेरेंटिंग असं असलं पाहिजे, तसं असलं पाहिजे, पुराण काळात हे होतं, वेदिकमध्ये असं होतं, गुरुकुलमध्ये असं होतं किंवा बाकीच्या गोष्टी करतायत, हे सगळं न घेता आपल्याला काळाची गरज काय आहे, आत्ताच्या पालकांना किती वेळ आहे आणि ते कुठल्या पद्धतीनं पेरेंटिंग करू शकतात, ह्याच्यासाठी आपल्याला काही पेरेंटिंग स्ट्रॅटेजीज आखावे लागतात, समजून घ्यायला लागतात, आत्मसात करावे लागतात. मूल जन्माला घालायच्या आधी नवीन जोडपं असेल तर त्यांना ह्या गोष्टी शिकाव्या लागतात. आणि समजा हे कुठल्याही वयाच्या पालकांसाठी लागू होणाऱ्या गोष्टी आहेत. म्हणजे अगदी लहान मूल टॉडलर असलं तरी चालेल, 4थी पर्यंत चालेल, ॲडोलसन्सचा चालेल, लग्नाच्या आधीचा, इवन 50 वर्षाचा तुमचा मुलगा असेल तरी हीच स्ट्रॅटेजीज आपल्याला वापरावी लागतात, एकमेकांच्या बरोबर डिस्कस करावं लागतात. कारण खूप महत्त्वाचं एक स्टेटमेंट आहे, इट इज इझी टू रिपेअर द चाइल्ड रादर दॅन रिपेअर अ ब्रोकन ॲडल्ट. त्यामुळे ज्या वेळेला मूल तयार होत असतं त्यावेळेला आपण पुरेपूर लक्ष देऊन जर ह्याच्यामध्ये काम केलं तर आपण समाजाला एक उत्तम नागरिक देऊ शकतो. आणि हे सगळं करताना पालकांच्या बरोबर, फॅमिलीच्या बरोबर शिक्षकांचा खूप उत्तम रोल आहे. ह्याच्यासाठी मी आपल्या संस्थेला खरोखर असं म्हणते की आम्हाला बालपणी आमचे वडील विनोबा भावेंच्या गोष्टी खूप सांगायचे, त्याच्यामध्ये ही मला अजूनही लक्षात आहे. ते असं म्हणायचे की बाळ, एक भाकरी खाणं ही माणसाची प्रवृत्ती आहे, खातं ते. दुसऱ्याची पण भाकरी घेऊन आपली तरी खायचीच आणि दुसऱ्याची पण घ्यायची, ह्याला म्हणतात विकृती. तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की माझी भाकरी खाणे आणि एक भाकरी मी समाजाला देणे, ह्याला म्हणतात संस्कृती. जे कुठलेही एज्युकेशन इन्स्टिट्यूट जे इम्प्लिमेंट करत असतील, आत्ता तुम्ही नवदुर्गाच्या नावाने ह्या सगळ्या लेक्चर सिरीज ठेवताय, ह्याचा अर्थ असं होतं की तुम्हाला समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो आणि ह्याच्यासाठी हे ॲक्टिव्हिटीज केले जातात. पालकत्वाबद्दल माहिती करून घेतलं की डेव्हलपिंग अ ट्रू सेन्स ऑफ सेल्फ, मी काय आहे, मला काय हवं आहे, माझे काय गरज आहेत, ह्या सगळ्या सोडून सुद्धा आपण पुढे काय करू शकतो ह्याच्याबद्दल आपण काही स्ट्रॅटेजीज आखूया, काही गोष्टींबद्दल बोलूया. आणि हे बोलता बोलता मी काय आज बोलणार आहे ह्याच्याबद्दल थोडंसं वेगळ्या पद्धतीने, पालकांनी असं वागलं पाहिजे, तसं केलं पाहिजे, हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे, नको. पालकांनी आधी आपल्याला समजून घेते, आपल्याला काय शक्य होतंय, काय जमत नाही आहे, त्याच्यामध्ये रिपेअर करूया. सगळ्याच ठिकाणी प्रत्येक माणसाला सगळं काही जमतं अशातला प्रकार नाही. जिथे जमतं तिथे करूया, जिथे जमत नाही तिथे कोणाची मदत लागेल त्यांची मदत घेऊया. पण पुरेपूर पालकत्व हे सगळ्यांच्या इन्व्हॉल्वमेंटची गोष्टी आहेत. असं नाही की आईनीच केलं आणि बाबांनीच केलं, नाही होणार. सगळ्यांचा ज्या वेळेला सहभाग असतो त्यावेळेला आपण एक उत्तम पिढी करू शकतो. कारण आयुष्य हे बम्पी राईड, खालीवर खालीवर चालूच असतं.
मग त्या बम्पी राईडला आपल्याला अलाइनमेंट करायची असेल तर आपण जसं म्हणतो ना, होडी ऍडजस्ट नाही करायची, पल्ली ऍडजस्ट करायला लागते आपल्याला. हे सगळं करताना आपल्याला 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. फिलिंग्स आर नेहमी फिलिंग्स जे असतात ते ऑनेस्ट असतात आणि आपल्याला अपेक्षा खूप असतात. अपेक्षा अटेनेबल असतात, त्याच्याबद्दल हट्टीपणा करून चालत नाही. मग आता आपण लक्षात घेऊया की काय करणार आहोत. पालकत्व करायचं असेल तर मला पालक म्हणून व्हॉट इज माय पेरेंटल सेल्फ, मला माझ्याबद्दल काय माहिती आहे, माझ्या मुलाच्या पर्सनॅलिटीबद्दल काय माहिती आहे, ह्याला आपण म्हणतो की चाइल्ड सेल्फ. ह्याची जर तारतम्य कळत नसेल, माझा मुलगा माझ्यासारखाच हे जर चालू असेल तर इथेच पहिली गफलत होती आपल्याला. मग हे जे पेरेंटल सेल्फ आपल्याला डेव्हलप करायचं आहे ह्याच्यासाठी आपल्याला फॅमिली डायनामिक्स लागणार आहे. आपण म्हणतो ना की दुसऱ्या अँगलनी बघूया, दुसऱ्या डायमेन्शननी बघूया. तर फॅमिली डायमेन्शन काय आहे, घरामध्ये किती लोक आहेत, त्याच्यासाठी वस्तुस्थिती, मी सिंगल पेरेंट आहे का, मी मॅरिड पेरेंटिंग आहे का, किंवा लव्ह मॅरेजचं पेरेंटिंग आहे का, फॅमिली लोक मला मदत करणार आहेत का नाहीत, किती जबाबदाऱ्या मी त्यांच्यावरती टाकू शकते, माझे लिमिट्स किती आहेत. ह्याच्याबरोबर मला असं म्हणायचं आहे की हल्ली सरोगसी सुद्धा खूप वाढली आहे. ॲम आय एलिजिबल, मी रोज माझं प्रॅक्टिस ऑफ मेंटल हेल्थ हायजीन करते का. स्वच्छता आपण नेहमी करतोच आहे, बाहेरच्या बाजूला करतोय, घरातली करतोय, पण मनाची स्वच्छता आपण करत नाही, कारण ती सवयच आपल्याला नाही आहे. सो आय हॅव टू प्रॅक्टिस की मेंटल हेल्थ हायजीन. म्हणजे मेंटल हेल्थ वर्कर्स, आपलं मूल पूर्णपणे हे झाल्यानंतर आपण दुसऱ्यांच्या मदतीला जाणार, त्याच्या आधी एम आय एलिजिबल, आणि सोप्या सोप्या गोष्टी आहेत. ते करण्यासाठी काय लागतात ह्याच्याकडे आपण पुढची वाटचाल करू. तुमच्या लक्षात असेल की आपण पालकत्वाची का गरज आहे ह्या गोष्टींबद्दल आधी डिस्कस केलो. आता आपण डिस्कस करतो की व्हॉट इज पेरेंटल सेल्फ, एक्झॅक्टली काय आहे. आता हे सगळं सांगताना सुरुवातीला तुम्हाला पटेल नाही पटेल मला माहिती नाही, पण लक्षात एकच ठेवायचं आहे की सिन्स इट इज स्ट्रक्चरली रिसर्च बेस्ड थिंग आहे, एव्हिडन्सेस आहे त्याच्यामध्ये, त्यामुळे तुम्ही करत राहा, त्याचा रिझल्ट नक्की तुम्हाला भेटणार आहे. आपला आजचा उद्देश आपण असं ठेवूया की जसं मगाशी म्हटलो की संपूर्ण विकास, विचार पण करायचा आणि परिपूर्ण विकास पण करायचा, तसं आज आपण शिकूया की हाऊ टू रेज मेंटली हेल्दी अँड हॅपी चाइल्ड. हे आपल्यासाठी खूप चॅलेंजिंग असणार आहे. अकॅडमिक्सच्या गोष्टी वेगळ्या असतात, ते घेतले जातात. अकॅडमिक कोशंट, सोशल कोशंट, ॲडॅप्टिव्ह कोशंट, हे सगळ्या गोष्टींबरोबर आपल्याला इमोशनली म्हणजे मेंटली हेल्दी अँड हॅपी चाइल्डला रेज करायचं आहे. हे करताना आपलं काम पालक म्हणून काय असणार आहे, ह्या लोकांना आपण त्यांच्याबरोबर साथ दिली पाहिजे, सोबत दिली पाहिजे, आणि समाधानाने, शांत चित्ताने आपलंच बाळ आपलं प्रॉब्लेम चाइल्ड होता नाही कामा, ही जर तयारी आपण करत जायला लागलो तर आपल्याला खूप सुंदर रिझल्ट्स येतात. पण हे सगळं करण्यामध्ये आपला एक शत्रू असतो, त्या शत्रूचं नाव आहे अहंकार. अहंकार नावाचा जर शत्रू आपल्यामध्ये असेल, आपल्या नवरा बायकोंच्यात चालू असेल इगोचे खेळ सगळे, शिवाय आपल्या सासू सासऱ्यांमध्ये असतील, तर ते सगळ्या ग्रोथसाठी अडचणीचे ठरू शकतात. त्यामुळे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी चेक करत जायला लागतात. वेदर ॲम आय इन अ हेल्दी इगो स्टेट और बॅड इगो स्टेट, की मी खूपच काही हाईप करते का, मला मी कोण आहे माहिती आहे का, माझं सगळं अस्तित्व माहिती आहे का, माझे विचार भावना काय चालू आहेत, पाल्याबद्दल आपलं संगनमत आहे का, आपण एकमेकांशी बोलून स्ट्रॅटजीज ठरवलेलं आहोत का. आणि हे सगळं करता करता आपल्याला असं लक्षात येतं की पेरेंटिंग इज व्हेरी चॅलेंजिंग थिंग. नुसतं चॅलेंजिंग नाही आहे, तर ते अजून महत्त्वाचं म्हणजे एनरिचिंग म्हणतो, म्हणजे आपल्याला समृद्धवान करतं, चॅलेंज करतं, एनरिचिंग करतं, लर्निंग जर्नी आहे. खूप आपण शिकत जातो. आपल्या पाल्यांच्या बरोबर पालक सुद्धा तेवढ्याच पद्धतीने छान होतात. आणि हे होण्यासाठी इट इज अ कॉन्स्टंट ऑन गोईंग प्रोसेस. म्हणजे एका दिवसात करून संपवलं, 10 वर्षात माझं संपलं नाही, आपण मुलांच्या बरोबर आपली ग्रोथ चालूच ठेवतो. तर हे करण्यासाठी काही थोडे थोडे नियम म्हणण्यापेक्षा काही काही गोष्टींचा आपण खरोखर विचार करू आणि आत्मसात करू बरं का.
म्हणजे नुसतंच विचार करून चालणार नाहीये. सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपल्या पाल्याला जगातला सर्वात उच्च व्यक्ती असल्या एवढं प्रायोरिटी जर दिलात लहान असताना, की त्याच्या प्रत्येक गोष्टीचं कौतुक करणं, जगावेगळं तो काही करतोय असं जर तुम्हाला वाटत असेल, तर ते अत्यंत अत्यंत धोकादायक आहे. कारण मूल मग सेल्फ ॲब्सॉर्ब्ड होतं. त्याला सातत्यानं असं वाटतं की लोक जजमेंटल आहेत, लोक मला क्रिटिसाइज करणार, आणि मग त्याची ग्रोथ जी आहे ती ग्रोथ थांबते. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पहिली लक्षात ठेवा की युअर किड इज नॉट द युनिव्हर्सल काय म्हणतात इम्पॉर्टंट पर्सन इन द वर्ल्ड, आपण जे म्हणतो तसं. त्यामुळे हे जेव्हा लक्षात येतं की माझं बाळ कॉमन आहे, कॉमन असणं हे खूप अवघड आहे आणि आपल्याला कॉमन ठेवायचं आहे. त्याला कुठल्याही पद्धतीनं त्याला वेगवेगळ्या पद्धतीनं खेळणी आणून देणे, कौतुक करणे, गोड खायला नेणे, फिरायला देणे, ह्या सगळ्या नॉर्मल बच्चूजना जसं असतंय त्या पद्धतीनं करावं लागणार. हे करता करता आपण फक्त मुलांचे गाईड आहोत, प्रोटेक्टर नाही. आणि जर तुम्ही असं समजला तर आपल्या मुलाला तुम्ही खेळायला सोडणार नाही, ट्रिपला सोडणार नाही, स्विमिंगला सोडणार नाही. प्रत्येक ठिकाणी तुम्ही पाऊल घालत राहणार तिथे. अरे पडतो का बघ, डुबतो का बघ, काय होते त्याला. हे झाले शारीरिक खेळांच्या बद्दल. पण हेच जर समाजात आपण मुलाला मिसळू दिलं नाही, त्याला जर कोणी थप्पड मारली किंवा त्याला कोणी फसवलं, त्याला कुठे नकार आला, कुठे फेल झाला, तर ह्या गोष्टी नकार पचवता आले पाहिजेत ना. आपण जर स्वतःला प्रोटेक्टर समजलो तर आपण त्याच्यामध्ये पडणार आहोत आणि ते भावना, ते इमोशन्स त्याच्यापर्यंत पोहोचू नये ह्याची आपण काळजी घेणार आहोत. पण हे आपलं चुकतंय. कारण मुलाची ग्रोथ जी आहे, सोशल स्किल्स जे आहेत, आपण आयुष्यभर राहणार नाही आहोत त्याच्याबरोबर, किंवा तिच्याबरोबर. त्याने एकटं जगायचं ह्या जगामध्ये. मग ती भावना तयार व्हायला पाहिजेत ना, ते दुःख सहन करायला यायला पाहिजेत ना. त्याला कोणीतरी फसवलं गेलं पाहिजे, त्याच्याकडून चुका झाल्या पाहिजेत, त्या चुकीतून तो शिकता आलं पाहिजे. मग हे जर नॅचरल ग्रोथमध्ये आपण जर हात पडायला लागलो तर पुन्हा मुलाचं काय म्हणतात तसं इमोशनल स्किल्स डेव्हलप होत नाहीत, सोशल स्किल डेव्हलप होत नाहीत. त्यामुळे ते बच्चू काय करतं, आयुष्यभर दुसऱ्यांवर डिपेंड राहायला लागतं. त्याला काही डिस्टर्बन्स आला की त्याला हे लक्षातच येत नाही की माझा प्रॉब्लेम आहे, मला सोडवायचा आहे. तो काय करतो, दुसऱ्या सेकंदाला फोन करेल, अगं आई असं असं झालंय, किंवा मावशी असेल मावशीला करेल, टीचर असेल टीचरला करेल, फ्रेंड असेल फ्रेंडला करेल. तुम्ही नवीन सुना आलेले लक्षात घेत असाल, काही एक कर म्हटलं की लगेच दुसरा फोन माहेर गेलेला असतो, आई मी हे कसं करू. हे जे आहे हे नाही. ह्यालाच मी म्हणते की सेल्फ ऑर्गनाइज के. आधी प्रयत्न करू दे, आधी कष्ट घेऊ दे, आधी त्रास घेऊ दे. जमत नाही असं वाटलं की मग पुढच्यांच्याकडे जाऊ दे. आपण आहोतच की, आपण मदत करायला आहे, कोर ग्रुपमध्ये आपण आहोतच. हे करता करता बऱ्याच पालकांचं मी असं गफलत बघितलं की त्यांना डिसिप्लिन आणि पनिशमेंट मधला फरक कळत नाही. लक्षात घ्या, पनिशमेंट ही शिक्षा असते ज्या चुकीबद्दल द्यायची असते आपल्याला. आणि अजूनही महत्वाचं असतं की चूक हे सगळ्यात मोठा शिक्षक असतो. चूक झाली म्हणून त्याला चुकीबद्दल नाही बोलायचं, सांगताना त्याला क्लॅरिटी ठेवायची की बाबा हे चुकलं, ह्याच्यासाठी तुझी पनिशमेंट आहे. आणि ज्या वेळेला आपण डिसिप्लिन म्हणजे शिस्त शिकवत असतो, शिक्षा आणि शिस्त जर एकत्र घेतला तर कधी होणार नाही. शिस्त जेव्हा शिकवत असतो त्यावेळेला आपण त्याला असं एलिजिबल बनवत असतो की तो प्रॉपर चॉईसेस केले पाहिजे त्यानं त्याच्या लाईफमधले. चॉईस करताना जर तो गोंधळलेला असेल, कन्फ्यूज असेल, त्याच्या विचार भावनांची गफलत होत असेल तर तो चॉईस करायला चुकतो. मग असा प्रश्न पडतो की आपण आयुष्यभर त्याला किती वेळेला चॉईस करायला दिले परमिशन. आपण जर सगळे निर्णय त्याचे घेत असेल तर ते बच्चू तयार कसं होणार आहे. साध्या इंजिनिअरिंगला जायचं का मेडिकलला जायचं हा विषय सोडा, ट्युशन क्लासला कुठे जायचंय, जा बाबा तू थोडंसं अटेंड करून ये, मग बघू आपण, असं नाही म्हणत आपण. आपणच सगळे डिसिजन्स घेतलेले असतो. तुला मॅथ्स आवडत नाही ह्याच्यावरती आपली चर्चा खूप होते. खूपदा चुका इथं होतात की नेहमी आपण वी आस्क क्वेश्चन्स फॉर द बिहेवियर, वी नेव्हर आस्क क्वेश्चन्स फॉर द इमोशन्स.
व्हॉट इमोशन्स मेड यू टू बिहेव लाईक दिस. काय वाटतंय हे कधीही विचारत नाही, कसा वागतोस असंच विचारतो. आणि हे बघणाऱ्या बऱ्याच तुमच्यामध्ये तुमचे पण पालक असणार आहेत. तुमचे आई बाबा नेहमी तुमच्या वागण्यावरतीच बोलतात, कधी तुम्हाला विचारत नाहीत की बाबा थकलास का, काय झालंय तुला, असं का वागतोय. म्हणून तरी मी म्हणते की पेरेंटिंग इज चॅलेंजिंग. आता 3 जनरेशनमध्ये आपल्याला हँडल करावं लागतं, कारण आरोग्यदृष्ट्या लॉंगेव्हिटी ज्येष्ठांची खूप वाढलेली आहे. त्यामुळे आपल्याकडे संस्कार असे आहेत की आपण ज्येष्ठांना काही लगेच वृद्धाश्रमात ठेवत नाही, ते आपल्याबरोबरच असणार आहे. मग त्यांचे काही कन्सेप्ट वेगळे असतात, आपले काही कन्सेप्ट वेगळे असतात. आणि तिसऱ्या पिढीला आपण योग्य पद्धतीनं पालकत्व केलं नाही किंवा विजडम पेरेंटिंग केलं नाही की त्या बच्चूचं होतं गोंधळ. म्हणून आपल्याला पहिल्यांदा शिकायचं आहे की मला काय करायचं आहे, आणि हे करायच्या आधी माझ्या आईवडिलांशी माझं डिस्कशन झालेलं आहे का, की मी काही ऍक्शन घेतलो तर त्याच्यामध्ये ते इंटरफेअर करणार आहेत का. आणि जर आजच माझ्याकडे केस झाली बघा, ज्या वेळेला आजोबा येतात त्यावेळेला वडील मुलाला जोरात ओरडतात, अरे आजोबाला पाण्याचा ग्लास घेऊन ये. आणि त्याच्या आधी अर्धा तास ते आजोबांच्या बद्दल मुलगा खेळत असताना बायकोच्या पुढे किंवा बायको नवऱ्याच्या पुढे शिव्या देत असते सासऱ्याला. म्हणजे काय आदर्श टाकतोय आम्ही. मुलाला कन्फ्यूज होतं की वेदर आय हॅव टू रिस्पेक्ट दिस अथॉरिटी ऑर नॉट. मग आपण व्हॅल्यू सिस्टम काय शिकवतोय मुलांना. त्यामुळे पालक म्हणून आपल्याला काय शिकायचंय, आपली व्हॅल्यू सिस्टम, इथिक्स, मॉरॅलिटी, इटिकेट्स हे सगळे. आणि हायरार्ची नावाची गोष्ट असते आपल्या घराण्यामध्ये, कुणाचं काय आहे ह्या पोझिशन बद्दल आपण मुलांशी सातत्यानं बोलतं राहिलं पाहिजे आणि त्या पद्धतीनं त्यांना सन्मान देणे. मी जर माझे वडील आल्यावर जाऊन मी नमस्कार करत नसेल आणि माझ्या मुलीला जर मी सांगत असेल की बाबा आजोबा आलं नमस्कार कर, योग्य नाही आहे. त्यांना काय ग्रास्प करायचं हे कळत नाही त्याच्यामध्ये. म्हणून मग आम्ही नेहमी सांगतो की बी ऑथॉरिटेटिव्ह. तुम्हाला जे काही जमतं ते तुम्ही मुलांच्या पुढे बोलत जावा, जे करू शकता ते बोलत जावा. उगीच भ्रामक कल्पना घेऊन कुठलीही गोष्ट मुलांच्या पुढे बोलत जाऊ नका. आपण आता पेरेंटल सेल्फ बद्दल बोलतोय, ह्याच्याबरोबर आपल्याला काय करायचं आहे, आपल्या स्वतःमध्ये काही गोष्टींचा बदल घडवून घ्यायचा आहे. तुम्ही पालक कुठल्याही वयाच्या मुलांचा असला तरी सुद्धा चालेल, नवरा बायको दोघांनाही हे काम करायचं आहे. आणि ह्या गोष्टी शिकल्या की नुसतंच पालकत्वाला असं नाही, तुम्हाला ऑफिसमध्ये, समाजामध्ये कुठेही ह्या गोष्टी तुम्हाला उपयोगी पडतील. फर्स्ट थिंग इज फॉस्टर सेल्फ कंपॅशन म्हणतो आपण. आपल्याबद्दलची करुणा आणि बाकीच्या गोष्टी, सेन्सिटिव्हिटी जी आहे, ज्याला कंपॅशन असतं त्याला सेन्सिटिव्हिटी असतं, त्याला एम्पथी असतं. म्हणजे दुसऱ्यांमध्ये काय पेन चालू आहे ते आपण म्हणतो ना, दुसऱ्याचं बूट घालून बघ जरा तरी. म्हणजे त्याच्या शूजमध्ये जाऊन ते पेन फील करून बाहेर येऊन मग मदत करायची असते. मुलांच्या बद्दल बोलणारच आहोत आपण. मुलांचं लाईफ आपल्यापेक्षा खूप स्ट्रेसफुल आहे. भलेही ते 4थी-5वीतलं मुलं असेल, अनइमॅजिनेबल स्ट्रेस आहे ते बच्चू लोकांना. आणि मग आपण काय करतोय, आपण पण तेच करतोय त्यांच्याशी. सातत्याने नावं ठेवणे, घालून पाडून बोलणे, तुला जमत नाही असं करणे. त्यामुळे त्या मुलाचं मानसिक खच्चीकरण सातत्याने होतं. त्यामुळे हे नको करायचं असेल तर आपल्याला हे शिकायला पाहिजे ना, लेट गो करण्यात शिकायला पाहिजे, ओव्हर एक्सप्लेनेशन द्यायचं शिकायला पाहिजे. परफेक्शन मध्ये खूप जे राहतो आपण, नो परफेक्शन, नो मस्टायटिस. लक्षात घ्या हा, मस्टायटिस म्हणजे अजिबात, म्हणजे हे केलंच पाहिजे. सची भाषा मुलांच्या पुढे तरी विसरावी लागते, ती खूप महत्वाची आहे आपल्यासाठी. आणि ह्या सगळ्या गोष्टी बोलत जाताना मुलांना काय शिकवायचं आहे, त्यांना लाईफ स्किल शिकवा. घरामध्ये काय चाल, बाकी शिक्षण आणि हे घेण्यासाठी लोक आहेत, आपल्याला ते नाही करायचं आहे. आपल्याला लाईफ स्किल शिकवायचं आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे घरातलं वातावरण काय, कल्पना द्यायला पाहिजे, रुटीन काय चालू आहे घरातलं, आणि वागून दाखवायचं आहे ना, बोलून दाखवण्यापेक्षा. कारण मुलं हे नेहमी फेल्ट कन्सेप्टनी शिकतात, टॉट कन्सेप्टनी शिकत नाही. आल्यानंतर आपले आई बाबा जर चप्पल बूट स्टँडवर ठेवत असते तर आपली ड्युटी आहे स्टँडवर ठेवणे.
पण आपण काय करतो, शाळेतून मूल आल्यानंतर पहिल्यांदा त्याला मिलिटरीचा माणूस छडी घेऊन उभा असतो तसं उभं राहतो. बूट जागेवर ठेव, बॅग तिकडे जागेवर ठेव. बाय डिफॉल्ट आले पाहिजेत ह्या गोष्टी. किचन मध्ये काय चालू आहे, किचन मध्ये मदत कशी करायची आहे, स्वच्छता कशी ठेवायची आहे, आपले कपडे धुवायला कसे टाकायचे, इस्त्रीला कुठल्या गोष्टी द्यायचे, छोटे छोटे हिशोब कसे लिहिता येतात, हे आयुष्याचे स्किल्स आहेत ना, ते आपल्याला इम्प्लिमेंट करायचे आहेत. हे सगळं करता करता लक्षात ठेवा, आपण पेरेंट म्हणून वी आर ऑलवेज आन्सरेबल. अकाउंटेबिलिटी जी असते ती आपल्याला आधी लागू होते, मग मुलांना लागू होते. त्यामुळे आपली इन्व्हॉल्वमेंट बच्चूशी किती आहे, आपण बच्चूच्या वाढीमध्ये किती कोलॅबरेशन घेतो, हे महत्वाचं आहे. आणि हे करण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट की आत्ताचे पालक त्यांना वेळ किती मिळतोय काय ठरवतात ते. वेळ किती मिळतोय तर पूर्वीसारखं नाहीये पालकत्व की बाबा आईला वेळ आहे, आजीला वेळ आहे, ती लोक करतायत. हल्लीचे मेजॉरिटी आज्या सुद्धा कुठे ना कुठेतरी इन्व्हॉल्व असतात. मग काय करायचंय आपल्याला, डिस्ट्रीब्युशन ऑफ वर्क. ह्या गोष्टी तुम्ही करा, ह्या गोष्टी मी करते, ह्यातलं आपण एकत्र करूया काही गोष्टी. मग हे जर पूर्ण माझ्या फॅमिलीचं पिक्चर मी जर त्याला देत नसेल, माझ्या जवळच्या नातेवाईकांचं पिक्चर मी त्याला देत नसेल, समाजाच्या एक्सटेंडेड गोष्टी देत नसतील, तर मग त्याचा क्वोशंट्स वाढणार कसे आहेत. कधीतरी मी माझ्या समजा 8-10 वर्षाच्या मुलाला किंवा मुलीला सोडली का मी दुसऱ्यांच्या घरी राहायला. हल्ली सुट्टीला जाणे हा प्रकार सुद्धा खूप बंद झालेला आहे. हजारो गोष्टींचा उलगडा असतो, कारण तिथे गेल्यावर त्यांना वेळ आहे का, माझ्या मुलीला कोणी प्रोटेक्ट करेल का, तिथे काही प्रॉब्लेम झालं तर कसं करायचं आहे, हे सगळ्या बारीक 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 गोष्टींनी त्यांना न्यू स्किल शिकवायचे, तर न्यू एन्व्हायरमेंट द्यायला पाहिजे, न्यू चॅलेंजेसला सामोरं घ्यायला पाहिजे, न्यू अडॅप्टेबिलिटी डेव्हलप व्हायला पाहिजे. आपण जर माल ऍडजस्टमेंट मध्ये असेल तर मग प्रॉपर ऍडजस्टमेंट कशी शिकवणार आहोत. त्यामुळे हे करता करता पालकत्व म्हणजे फक्त एक बाळाला उभं करणं नाही आहे, त्या बाळाबरोबर पूर्ण आपल्या कुटुंबाचं एकत्रितरित्या प्रगती होणं हे खूप अपेक्षित आहे. आणि हे करताना आपल्याला हे लक्षात ठेवायला पाहिजे, आपल्याला अनकंडिशनल नॉन जजमेंटल, 2 शब्द खूप महत्वाचे आहेत, एक्सेप्टन्स ऑफ पेरेंटिंग. अनकंडिशनल, कुठलीही कंडिशन घालायचं नाही, कुठलीही कुरकुर करायची नाही, कुठलेही नाही. हे केला तर मग प्रॉब्लेम चाइल्ड होणार नाही ना. नाहीतर तो 20 वर्ष झाले तरी तुम्हालाच त्रास, 40चा झाला तरी तुम्हालाच त्रास, आणि त्याला मुलं बाळ नातवंड झाली तरी तुम्हालाच त्रास. हे सगळं टाळायचं असेल तर आपल्याला मुलांशी कनेक्ट बेटर म्हणतो मी. खूप चांगल्या पद्धतीने त्यांच्याशी कनेक्ट राहा, खूप चांगल्या पद्धतीने त्यांच्याशी संवाद करायला सुरू करा. त्यांना हे शिकवा, राग म्हणजे काय, कसा येतो, का येतो, एक्सप्रेशन कशा पद्धतीने असतं, राग यायच्या आधी मला काय डिस्टर्बन्स होतो, हे जर मलाच माहिती नसेल मला राग का येतो, तर मी मुलाला काय शिकवणार आहे. बरोबर आहे. मलाच माहिती नसेल मला चिंता काय होतीये, मी का सारखे एन्झायटी मध्ये जातेय, का मला धडधड वाटतंय, का मला छोट्या छोट्या कामाचा स्ट्रेस येतो, का मी रुटीन व्यवस्थित करू शकत नाहीये, का मी टाइम मॅनेजमेंट करू शकत नाही, हे जर माझं मलाच माहिती नसेल तर मग मी बाळाला काय सांगणार आहे. लक्षात घ्या, मुलांना ह्या गोष्टी सांगणं खूप महत्वाचे आहेत. कुठल्या कुठल्या गोष्टी, अँगर म्हणजे काय असतं, अँझायटी म्हणजे काय असतं, त्याच्यानंतर मूड स्विंग्स काय असतात, बोर्डम. मुलं सारखी हल्ली माझ्या पुढे कन्सल्टिंगला बोर होतंय. बोर होतंय म्हणजे तुम्ही ठेवलाय त्याला स्क्रीन पुढे, बोर होतंय म्हणणारच आहे, बिकॉज ही डोंट नो क्रिएटिव्ह ब्रेन. हल्ली क्रिएटिव्ह ब्रेनचं ऍब्सॉर्प्शन सुरू झालंय. अमेरिकेमध्ये तरी लोकांनी, गव्हर्नमेंटनी बंदी घातली 5 वर्षांपर्यंत मुलांना मोबाईल नाही म्हणून. जेव्हा असतीलच मोबाईल द्यायचे तर लहान मुलांचे वेगळे मोबाईल बनवतायत ते. हे जसं आपण लक्षात घेत जाऊ की मी जर सांगितलं की स्क्रीन टाइम नाही, मग स्क्रीन टाइम नाही तर मुलाला बसवायचं एक खेळ खेळायला आणि आपण बसतोय मोबाईल घेऊन. एकही दिवस असा होत नाही की बाबा मुलाच्या समोर बसलाय, त्याच्या उंची एवढं बसलाय, त्याच्या डोळे डोळे घालून तो गप्पा मारतोय. ते बसतोय सोफ्यावरती, मूल बसतं खाली. मुलांच्या दृष्टीने, मुलांच्या व्हिज्युअलायझेशनने ह्या गोष्टी जर आपण कन्सिडर केल्या
तर आपल्याला खरोखर लक्षात येईल की आपल्यात आणि त्यांच्यामध्ये किती तफावत होतीये. आणि तफावत कमी करण्यासाठी आपल्याला हे काही नियम आपण आतापर्यंत विचार केले ते इम्प्लिमेंट करणं खूप खूप गरजेचं आहे. आणि ह्याच्यामध्ये अजून अजून मी सांगत जाईन तुम्हाला, कुठेही वाटले तरी तुम्ही क्वेश्चन्स नोंद करत राहा, त्यानंतर आपल्याला डिस्कशन करता येईल. आता येतो आजी आजोबांचा रोल बरं का. मेजॉरिटी आजी आजोबा प्रत्यक्षात जरी त्यांच्याबरोबर राहत नसतील तरी ते ऑनलाईन सातत्यानं कनेक्टेड असतात. आजी आजोबा असणं भाग्याचं लक्षण आहे असं आम्ही म्हणतो, कारण बरेच काही गोष्टी पेरेंट्स देऊ शकत नाहीत ते आजी आजोबा देऊ शकतात. मग आता आजी आजोबा जर असतील प्रत्यक्षात किंवा ऑनलाईन, तर त्यांना काही नियम पाळावे लागतात आणि ते नियम खूप गरजेचं आहे. सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात ठेवा की पेरेंटिंगचे टेक्निक्स तुमच्या काळातले आणि आत्ताच्या काळातले खूप खूप बदल झालेले आहेत. तुम्ही ज्या पद्धतीनं बऱ्याच ठिकाणी असं व्हायचं बोलणं पूर्वी की कुत्रं वाढतंय, मांजर वाढते, सगळं वाढते, काय असं करायचं असते, खाऊ प्याऊ घातलं झालं, शाळेला पाठवलं, संपला विषय. नाहीये ना. आत्ताची काळाची गरज पूर्ण वेगळी आहे. आत्ताचे पालक वेगळे आहेत, ते कॉन्स्टंटली कामामध्ये असतात. त्यांच्या कामाची व्हॅल्यू, त्यांना मिळणारे वेळ, त्याच्यामध्ये त्यांना काय शिकवायचं आहे त्या पद्धतीनं ते शिकवत असतात. जर आपल्याला ह्याची तफावत माहिती नसेल तर आपल्याला आपली लिमिट्स माहिती नाहीत. मग खूपदा आपण आपले लिमिट्स क्रॉस करून त्यांना त्रास द्यायला सुरू करतो. कितीतरी माझ्याकडच्या पेशंट्समध्ये असं होतं की आई वडील मुलाला काहीतरी शिकवतात आणि तेवढ्यात आजी आजोबा येतात आणि तो गोंधळ सगळा सुरू होतो. आता आईनं जर मुलाला सांगितलं की बाबा शाळेचे कपडे इस्त्री करायचे आहेत, 5वी-6वीतला मुलगा इस्त्री करू शकतो. आजीने जर पळत पळत येऊन नाही 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 मी करते की, तू कशाला. कुणाची स्किल थांबणार आहे? बच्चूची स्किल सांगणार आहे. प्रेम व्यक्त करण्याचे प्रोसेसेस वेगळे आहेत. तुम्ही प्रेम व्यक्त करताय चुकीच्या पद्धतीनं करताय. कन्सर्न म्हणतो ना आपण, तो कन्सर्न वेगळ्या पद्धतीनं असतो, असं नसतो. आजी आजोबांनी काय करायचं आहे, पहिलं आपलं लिमिट्स लक्षात ठेवले पाहिजेत. दुसरं, कुठेही मी सायकलवर नेतो, मोटरसायकलवर नेतो, मी कारमधून मुलांना घेऊन जातो नाही. त्यांचे त्यांचे आहेत आई वडील नेतायत, तुम्हाला ह्या गोष्टी करायची गरज नाही. सातत्यानं दुसऱ्यांच्या नातवंडांशी आपल्या नातवंडांचं कंपॅरिझन करायचं नाही. आपल्याच घरातले 2 मुलांचे 4 नातवंड असले तरी प्रत्येक नातवंड हे वेगळं आहे. सख्खे भाऊ बहीण सुद्धा वेगळे असतात. त्यामुळे त्यांना कंपेअर करणं हे त्यांच्या ग्रोथच्या दृष्टीनं खूप वाईट गोष्ट आहे. काय करायचं आहे आजी आजोबांनी, मॅक्सिमम आपला जो एक्सपिरियन्स आहे, आपण काय शिकलेलो आहोत, ते नातवंडांशी शेअर करायचं आहे. आई वडील जे देऊ शकत नाहीत ते आपण द्यायचं आहे. आपल्या प्रत्येक नातवंडाला कमीत कमी 50 गोष्टी सांगता आल्या पाहिजे. 50 गाणी म्हणता आले पाहिजेत. रांगोळी काढायला शिकवा, भाजी साफ करायला शिकवा, प्रत्येक गोष्टीचं माहिती द्या. मुलं शिकतात इंग्लिशमध्ये, चित्र बघून ते फळाचं नाव सांगतील, पॉमग्रेनेट, आपण डाळिंब म्हणू, पण त्याला डाळिंब हातात धरायला द्या. डाळिंब म्हणजे काय, पेरू म्हणजे काय, टोमॅटो म्हणजे काय, कोथिंबीर म्हणजे काय. प्रत्येक पालेभाजी किंवा फळ घरी आणलं की त्याचं चित्र काढायला शिकवा त्याला. हा काही अभ्यासाचा भाग नाहीये, हा तुम्ही ॲडिशनल शिकवताय तुमच्या नातवाला. त्याच्यामुळे त्याची स्किल जी आहे ती डे टू डे लाईफमध्ये वाढत जाणार आहे. त्याच्यावरती भरपूर भरपूर प्रेम करा, जवळ घ्या, हक करा, किस करा. जे वेळ मिळत नाहीये तो वेळ आपण वापरायला सुरू करा. त्याला पुराणातल्या काही गोष्टी सांगा. आणि सगळ्यात महत्त्वाचं आजी आजोबांनी करायचं आहे की आम्ही म्हणतो ना 1 मिनिट माइंडफुलनेस, असं श्वास घेण्याची पद्धत शिकवा. प्राणायाम काय असतं हे शिकवून घ्या. प्राणायाम आणि श्वास घेण्याची पद्धत शिकता शिकता आरोग्याचं महत्त्व काय, आपण जर वॉकला जात नसेल, आपण व्यायाम करत नसेल, तर आपण नातवंड्या पुढे काय सांगणार आहोत त्याच्यातलं? नाही काही. त्याला जे आवडतं छान सारखं ते खायला करून द्या. कुणाला शिरा आवडत असेल आणि कुणाला साबुदाण्याची खिचडी, हे आजी आजोबांचं काम आहे. आजी आजोबांचं काम असं नाही की सगळ्यात महत्त्वाचं म्हणतात की डिस्टर्बन्स करणे. माझ्यामुळे आता समजा जर परीक्षा चालू आहे मुलाची आणि तुमचं घर लहान आहे आणि आईने जर रिक्वेस्ट केली की हे एक सिरियल आता बघू नका, तरी सुद्धा भांडणं आहेत की ती आजी सिरियल बघायचं काही सोडणार नाही.
मग आपण काय करतोय, आणि तिथे जस्टिस कसा असतो, मी आयुष्यभर हेच केले, मग आता मी हे करू का, इथे पण मला ऍडजस्टमेंट आलीच का. ऍडजस्टमेंट नाही येत याच्यामध्ये. तुम्ही न्याय चुकीच्या ठिकाणी मागताय. जिथे न्याय मागायला होतं त्यावेळेला स्वतःसाठी काय काम केलं नाहीत, स्वतःसाठी काही मागणी केली नाही, आणि आता ती मागणी आणि अपेक्षा ह्याचं डोंगर तुम्ही तुमच्या मुलांच्या वरती लादताय. आपल्या पूर्ण फॅमिली ट्रीची त्यांना ओळख करून द्या. कोण फॅमिली आहे, वरचे कोण आहेत, डावीकडे कोण आहे, उजवीकडे कोण आहे, ह्यांची माहिती आई वडील नाही देऊ शकत, त्यांच्याकडे वेळ नाही आहे त्यांना देण्यासाठी. आणि नातवंडांना हे शिकवा की स्ट्रगल म्हणजे स्ट्रेंथ. जेवढे तुम्ही कष्ट कराल तेवढे तुम्ही दणकट व्हाल, तेवढे तुम्ही कणखर व्हाल, तेवढ्या गोष्टींना फेस करायला शिका. हे सगळं करता करता त्यांना लाईफ स्किल्स आपण शिकवता शिकवता त्यांना संवादाची पण कला आजी आजोबांनी प्रयत्नपूर्वक शिकवायला पाहिजे. कसं, असं जर तुम्ही विचारलं मला, तर मी अगदी इझिली खूप महत्वाचं सांगते की आपण त्याच्याशी बोलायचं आणि त्याला म्हणायचं, बाळा तुला काय समजलं, तू सांग बरं. म्हणजे हा जो देवाणघेवाण येतो आजी आजोबांचा, तो बंद खूप कडक करतो. आणि मुलांच्या समोर आपल्या मुलांना, नातवंडांच्या समोर आपल्या मुलांना बॅक टॉक करू नका, त्यांच्याबद्दल क्रिटिसाइज करू नका, त्यांच्याबद्दल ॲनलाइज करू नका. जे काही तुम्हाला बोलायचंय तुम्ही दोघं असताना तुम्ही बेडरूम मध्ये बोलू शकता. तुम्ही एकटेच असाल तर तुम्ही तुमच्या मुलीशी बोलायचं आहे, नातवंड शाळेत गेल्यानंतर तुम्ही बोलू शकता. आणि खूप महत्वाचं अजून एक गोष्ट आहे की बिलकुल गबाळ राहू नका, व्यवस्थित राहा. आपले कानाचं मशीन असेल तर ते, चष्मा असेल तर ते, काठी असेल तर ते, एकदम काय म्हणतात तसं ग्लॅमरस आजी आजोबा नाही झालं तरी ठीकठाक आजी आजोबा. मुलांना आपली कंटाळा शिसारी येता नाही कामा. मी केस एकदा विंचरलेत, आता म्हातारी झाले, माझं वय 80 आहे, कशाला केस विंचरायचे. अरे विंचरा ना. आदर्श काय दाखवताय तुम्ही. तुम्ही जसे असाल तसे तुमची नातवंड असणार आहेत. तुम्ही चहाचा कप जर पिल्यानंतर उचलून बेसिन मध्ये ठेवत नसाल तर त्या नातवंडाकडनं बोर्नव्हिटाचा ग्लास उचलणं सांगणं चुकीचं होणार आहे, कारण आपण वागतोयच तसं. म्हणून नेहमी सांगतात की नेव्हर आस्क द बिहेवियर, आस्क बिहाइंड द इमोशन्स. तसं जे काही ठरवताय ते तुम्ही तुमच्या वागण्यातून दाखवा. आणि हे करता करता तुम्ही आयुष्यातलं खूप महत्वाची संधी विसरताय. ती संधी म्हणजे काय आहे की आपली आठवण चिरस्थायी करून ठेवणे. नातवंडांच्या मनामध्ये, त्यांच्या वागण्यामध्ये त्यांना तुम्हाला सातत्यानं आजी आजोबा त्यांच्याबरोबर असले, त्यांच्या सगळे लाईफ स्किल्स शिकलेले असतील, तुम्ही त्यांच्या प्रत्येक गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व असाल. रडतील नक्की, त्रास करून घेतील तुम्ही गेल्यानंतर, पण आयुष्यभर विसरणार आहेत का तुम्ही कोण आहात ते. ते आपल्यासाठी महत्वाचं आहे. आपण आता पालकांमध्ये काय होतंय बघितलो, शिक्षकांची किती गरज आहे हे बघितलो, शिवाय आपण आजी आजोबांनी काय केलं पाहिजे हे बघितलो. आणि कृपया लांब असणाऱ्या आजी आजोबांनी व्हिडिओ कॉलमध्ये आनंदाने वागा, बोला, करा. आणि व्हिडिओ कॉल मुलांना करता येतो, घेता येतो, त्याची वेळ ठरवून घ्या, बोलून घ्या त्याबद्दल. कनेक्टिव्हिटी जर आजोबा आजींनी सोडलं नातवंडांची, लांब असलं तरी सुद्धा ती इंटिमेट रिलेशनशिप डेव्हलप होत नाही. कारण आपल्याला जर आपल्या पाल्याला म्हणजे आजी आजोबांना आपल्या मुलाला मुलीला मदत करायचं असेल तर काही गोष्टींची जबाबदारी आपल्याला घ्यायला लागतं. जसं आपल्याला पूर्वी आपले आजी आजोबा कॉइन्स घेऊन बसायचे, हे 10चं नाणं, हे 5चं नाणं, जे काही नाणी असतील, आमच्या काळात तरी 1-2 असे नाणी असायचे. तर हे शिकवा, मनी मॅटर शिकवा, हे कसं ठेवायचं असतं, गांधीजी कसे, त्याच्यावर ओळखायचं काय आहे, वर्तमानपत्रातले मुख्य मुख्य बातम्या वाचायला शिकवा, छोटे छोटे जरी वाचले तरी. आणि सगळ्यात महत्वाचं वेळ घालवायला शिकवा. वेळ घालवलं पाहिजे ना तुम्ही त्यांच्याबरोबर. हल्ली आमच्या सेंटरमध्ये लहान मुलांच्या मोबाईल ॲडिक्शन पेक्षा ज्येष्ठांच्या मोबाईलच्या ॲडिक्शनची लोक जास्त आहेत. म्हणजे इतकं तो नुसतंच ॲडिक्शन नाही आहे, त्यांना ते सगळं खरं वाटतं. व्हॉट्सअप नावाची खूप मोठी युनिव्हर्सिटी वाटते त्यांना, जे फॉरवर्ड हर्बल रेमेडी सगळे खरेच वाटतात जे पाठवतात ते. म्हणून मी विषयाची सुरुवातच करताना असं केलं की
जे स्ट्रक्चरली आहे, जे रिसर्च बेस्ड आहे, एव्हिडन्स बेस्ड आहे, त्या गोष्टीच आपण इम्प्लिमेंट करूया. म्हणजे जेणेकरून आपल्याला पुन्हा पुन्हा रिचेक करायला नको की बाबा हे बरोबर आहे का, हे चुकीचं आहे. हे झालं आजी आजोबा, आई वडील, समाजाचं विश्व. आपण थोडस मुलाच्या विश्वामध्ये थोडस आज जाऊन बघूया की काय होतंय त्याचं. एक तरी लहान मुलं आहे, त्याची बिलीफ सिस्टम म्हणजे आयुष्य जगण्याची धारणा तयार व्हायला लागली आता. त्याच्यामध्ये त्याची पर्सनॅलिटी डेव्हलप होती आहे. पर्सनॅलिटी डेव्हलप होता होता त्याला त्याची इंटेलिजंट क्वेश्चन म्हणतो आम्ही, IQ, EQ, सोशल कोशंट, अडॅप्टिव्ह कोशंट, ह्या सगळ्या गोष्टी डेव्हलप होत आहेत. आणि हे डेव्हलप होता होता त्याचं डेली रुटीन मेंटेन करणं त्याला खूप अवघड असतं, कारण सुखासीन असतो नर्सरीला जाईपर्यंत. त्याच्यानंतर त्याला उठा, रुटीन मेंटेन करा, ब्रश करा, वेळेवर आवरा, डब्बे खावा, शाळेतले कॉम्पिटिशन, हजारो पद्धतीचे कल्चरल इव्हेंट्स, प्रोजेक्ट्स करायचे असतात. इथे पण पालक बर का, प्रोजेक्ट आला की आधी आई करायला बसते. काय शिकवणार आहोत आपण? नापास होऊ दे ना मूल, कमी मार्क पडू दे ना, कशाला हवे तेवढे मार्क्स? मार्क्स काय आयुष्य ठरवणार आहे? आत्ताचं तरी असं मल्टिपल इंटेलिजन्स जास्त चांगलं असेल, त्याचं सर्वायवल रेट जास्त चांगला आहे. 99% मार्क पडलेला आणि 65% मार्क पडलेल्या दोन लोकांची तुलना 30 वर्षांनी झाली. त्याच्यानंतर इमोशनल कोशंट वाढत जायला लागला. 65% मार्क पडलेल्या मुलाचा इमोशनल कोशंट खूप चांगला होता, त्यामुळे तो ऑफिसमध्ये सर्वाइव्ह व्हायला लागला. त्याला माहिती होतं की देवाणघेवाण कसं करायचं आहे. हेच जर 95% मार्क पडलेल्या मुलाला कधी कुणी नकार दिलेलाच नाही, कधी कुणी बोलवून दाखवलेलं नाहीये. त्यामुळे त्याला जर एखादं अपोजिशन आलं की तो सरळ राजीनामा देऊन परत येतो. त्याला माहित नाहीये हाऊ टू हँडल इट. ही डझंट नो इमोशनल अवेअरनेस अँड इमोशनल मॅनेजमेंट. आणि स्ट्रेस क्वेश्चन जो म्हणतो तो ड्रॉप व्हायला लागलाय डे टू डे लाईफमध्ये. त्यामुळे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की मुलांच्यातला त्रास, डेव्हलपिंग मुलांच्यातला काय त्रास आहे. हे सगळं करता करता बच्चूच्या दृष्टीने विचार करा. हा, ते आपलं 3-4 वर्षाचं आहे, सुखाने सगळं चालू होतं, आजी आजोबा लाड करत होते, घरातले लाड. शाळेला जायला सुरुवात केली, शाळेला जायला सुरुवात करताना रुटीन आलं, अभ्यास आलं, होमवर्क आलं, बाहेर जाणे आलं. आणि हे करता करता गंमत काय झाली की त्याला क्लासला घातले, भडीमार क्लास बर का. कुठे जाईल, स्केटिंगला जाईल, टेनिसला जाईल, स्विमिंगला जाईल. हा, शनिवार पण सोडायचं नाही. हा, आर्टच्या क्लासला जाईल. अरे श्वास घेऊ दे. हे सगळं करता करता घरी पण की सातत्याने कमेंट्स त्याला, सातत्याने नेगेटिव्हिटी, तुझं हे जमत नाही, तुझं ते जमत नाही, तू असं करत नाही, तू तसं करत नाहीस. अरे जगू द्या ना त्याला, जिवंत असणं आणि जगणं ह्यातलं तरी फरक कळू दे ना. हे जसं आपण करत जातो ह्याच्यामध्ये आणखीन चुका काय होतात की खूप आई वडील ब्रायबिंग करतात बरं का. ब्रायबिंग म्हणजे काय? लाच देणे थोडस. हा, तू हे कर म्हणजे मी ते करते बरं का तुला. तू हे केलास की मी तुला एवढी सायकल आणून देतो. तू हे केलास की मी तुला फिरायला घेऊन जातो. काय शिकवतोय? कर तर कर, नाही तर सोड. का ना शिक्षा? काय बिघडणार आहे? नापास हो ना, रिपीट हो ना त्या वर्षामध्ये. नाही गेलास, मला एवढं बूट हवंय, एवढं हे हवंय. आयफोनचा एक नाद असतो, मला आयफोन पाहिजे. अरे काय पाहिजे आयफोन? काय करणार आहेस काम त्याच्यावरती? नुसतं शो साठी हवंय? नुसतं फॅन्टसीसाठी हवंय? काम काय करणार आहेस ते सांग आधी, मग मी सांगतो तुला आयफोन का गरजेचा आहे. कम्युनिकेशनचं माध्यम म्हणून वापरणार आहोत का त्यालाच आपल्यावरती हावी होऊन देणार आहोत? हे सगळं करता करता इमोशनल ब्लॅकमेल मुलांच्या वरती आपण वाढवायला लागतो, आणि विच इज व्हेरी रॉंग. आणि हे बोलता बोलता माझं असं लक्षात येते की सगळेच मुलं आपली नॉर्मल असतील असं नाही. बऱ्याच मुलांना काही प्रॉब्लेम्स असू शकतात. मग अशी जे आजी आजोबांना बोलले ना मी, त्यातलीच एक गोष्ट आहे की आजी आजोबा आता आमच्या काळामध्ये मुलांना डोजेस, इव्हन इम्युनायझेशन एक 3-4 ठरलेले होते. हल्ली महिन्याला एक इम्युनायझेशन आहे त्या बच्चूचं. एवढा जर काळ झपाट्याने बदलतोय तर आजार सुद्धा झपाट्याने बदलतायत ना. पूर्वी न येणारे हल्ली आजार कितीतरी वाढलेले आहेत. साधा सर्दी खोकला जरी घेतला तरी तो प्रचंड प्रमाणात आहे. त्याच्याबरोबर
मुलांची मानसिक अस्वस्थता खूप वाढती आहे. त्यामुळे आपल्याला राईट फ्रॉम ADHD पासून ऑटिझम पर्यंत, मूड डिसऑर्डर, डिप्रेशन या लहान मुलांच्यात होत नाहीत, पण काही वाढीव वयाच्या मुलांमध्ये होतात. मग हे आजार आजी आजोबांनी कधीच हँडल केलेले नाहीये, त्यांना माहित नाहीये व्हॉट इज ऑटिझम, माहित नाहीये त्यांना. मग काय हँडल करायला मदत करणार आहेत? मदत करायला जमत नसेल तर मला जे शक्य आहे मी ते करते. होतं ना असं, मला जे शक्य आहे, मला बाई श्लोक शिकवायला जमतं, स्तोत्र घ्यायला जमतं, ते मला अर्धा तास तू दे संध्याकाळी, त्या वेळेत मी त्याच्याशी बोलून हे शिकवून घेते. आणि लक्षात हे ठेवायचं की आपलं असणं हे महत्वाचं आहे, आपलं अस्तित्व. प्रत्येक वेळेला त्या मुलाशी बोललंच पाहिजे, खेळलंच पाहिजे असं नाही. आजोबा बसलेले आहेत रूम मध्ये, मूल निर्धास्त असतं, काहीही खेळत असतं. जर आजोबाच तिथे नसतील, आजोबा जर मोबाईल मध्ये असतील, तर मूल पण डिस्टर्ब होतं ना. मुलांचे हे सगळे स्ट्रेंथ आणि विकनेसेस बघितल्यानंतर आपल्याला ओव्हरऑल कल्पना येते की आपण काय आदर्श पालकत्वाचे धडे घालत बसलो इथे. सो वन्स अगेन आपल्याला खूप महत्वाची गोष्ट लक्षात आहे की पालकत्वाच्या आधीचे कन्सेप्ट, आत्ताचे कन्सेप्ट, होणारे कन्सेप्ट खूप वेगळे आहेत. तिन्ही पिढ्यांमध्ये अतिशय तफावत आहे आणि मग ही तफावत एकत्र करण्याचे बरेचशा गोष्टी आहेत. सोडून द्यायचं नाहीये. सोडून देऊन करणार काय आहोत? आजी आजोबांची काही मदत घ्या, मुलांची काही मदत घ्या, तुमची काही मदत घ्या, आणि मग आपण जसं सुरुवातीला म्हटलं तसं सेल्फ रेग्युलेटेड चाइल्ड, सेल्फ ऑर्गनाइज चाइल्ड तयार करूया सगळे मिळून. म्हणजे समाजाला आपण जे काही देणं लागतं ते देणं आपण पोचवण्यासारखं होतं. दुसरं, पेरेंटिंग इज नॉट आयडियल, आयडियल पेरेंटिंग इज मिथ. लेट अस बी, लेट अस डू हेल्दी, रिअलिस्टिक, अडॅप्टेबल पेरेंटिंग. आपल्याला वळवता आलं पाहिजे, ह्याच्यासाठी मनाची रेझिलियन्स वाढवायला पाहिजे, पाटकता वाढवायला पाहिजे. हे सगळं करता करता अजून एक खूप महत्वाची गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे काय, ॲडोलसंट मध्ये खूप होणारे चेंजेस, त्याच्याबद्दल आधी आपला अभ्यास पाहिजे. मुलाशी बोलायचं काय, तर अरे बाबा वाचा ना मुलांचे धडे. अभ्यास म्हणजे पुस्तक नोटबुक घेऊन घेतल्यावर अभ्यास नाही करायचा आहे. त्या धड्यातले शब्द वापरा, त्याचे रेफरन्सेस घ्या. मुलांशी इफ यू टॉक विथ देम इन देअर लँग्वेज, यू बिकम मोर कम्युनिकेबल. त्यामुळे पूर्वी असं म्हटलं जायचं की त्याला तुमच्या पंखाखाली घेऊ नका, त्याला पंखात बळ येण्यासारखं वाढवा. पंखाखाली घेऊन बसला तर वाढ होणार नाहीये. उडू दे ना त्याला, घेऊ दे ना भरारी. तयार कसं करणार आहात तुम्ही? मीच तयार करतो, मीच तयार करतो, मग माझ्या ह्या झालेल्या चुका आहेत, ह्या मी रिपेरी करतो, ही प्रचंड मोठी गिल्ट असते. मी माझ्या मुलाला वेळ देऊ शकत नाही म्हणून मी त्याला फॉरेनचं ट्रिप करतो. मी माझ्या मुलाला वेळ देऊ शकत नाही म्हणून मी त्याला जाताना खेळणी घेऊन जाते. अरे खेळणं काय, वस्तूंमध्ये नको ना गुंतवायला त्याला. त्याला न्या ना बाहेर, निसर्गात न्या, जंगलमध्ये न्या, फिरायला न्या तुमच्या बरोबर, माणसांमध्ये गुंतवा, काही सोशल ऍक्टिव्हिटीज करा. कशासाठी? पैसे आहेत म्हणून विकत घेऊन यायच्या सगळ्या गोष्टी नाही. पूर्वी किती खेळणी असायची, एक बाहुली आणि एक बैलगाडी असायची मुलांच्याकडे जास्तीत जास्त, आणि आता खेळणी खोलीभर आहे. ह्याच्यामुळे आपण माणसांपासून लांब नेतोय ना त्यांना. अपार्टमेंट मध्ये राहत असेल तर अपार्टमेंटच्या लोकांशी बोलायला सुद्धा मुलं कच खातात, कारण इतकी भीती घालून ठेवलेली आहे, असं होतं तसं होतं, पळवून नेतं, रेप होतो. अरे कुठे होतो? जिथे जर सेल्फ अवेअरनेस आपण दिलो नाही मुलांना, तर मग अलर्टनेस कसं होणार आहे? जाणीव करून द्या ना कुठल्या गोष्टीने. आणि शाळा खूप मेजर रोल प्ले करते. शाळा बऱ्याच गोष्टी शिकवत असते, त्याच्याबरोबर हे पण शिकवते, सेक्शुअल अँगल्स पण शाळा शिकवत असते. सेक्शुअल अँगलवरनं एक गोष्ट लक्षात आली की बऱ्याच पालकांना सेक्शुअल डेव्हलपमेंट मुलाची कशी असते याची माहिती नसते. 1-2 वर्षाचं बच्चू जर आपल्या गुप्तांगांच्या बरोबर खेळायला लागलं, हात धरलं त्यानं, तर लगेच तिकडून ओरडा बसतो, हात काढ. अरे ते त्याचा अवयव आहे, बघते ते कसं आहे, काय लागतंय. आपण हाताला, मानेला, गळ्याला हात लावला तर बोलणार नाही त्याला.
तिकडे हात लावला की लगेच ओरडायला सुरू. म्हणजे अशी काही भावना करून ठेवतोय की हे घाणेरडं आहे, हे चुकीचं आहे. आणि हल्ली म्हणजे ऍडोलसन्स मध्ये तरी आहेच. ऍडोलसंट म्हणजे पौगंडावस्थेतील मुलांना अंतर्बाह्य बदल होत असतात. बाह्य बदल त्यांना लक्षात येत असतात, पण अंतर्बदल कळत नसतात. आंतरिक जो बदल होतोय विचार भावनांचा, त्याच्यामुळे त्यांचं वर्तणूक बदलतं. आई वडिलांची ते वेगळ्या पद्धतीने वागायला लागतात. आपल्याला एक्सेप्टन्स ठेवायला पाहिजे ना. मित्रांचं जास्त खरं वाटायला लागतं त्यांना. बाहेर फिरायला खूप आवडतं, हिरोगिरी करायला खूप आवडतं. मग ह्याच्याबद्दल जर सुजाणपणे आपण जर त्यांच्याशी डील केलो, तर मग आपल्याला सुरुवातीला म्हटले तसं आपली बुद्धी आणि शहाणपणा कुठं वापरायचं आहे ह्याचं प्रॉपर वेळ माहिती पाहिजे आणि कुठल्या ठिकाणी वापरायचं आहे हे पण माहिती पाहिजे आपल्याला. आणि मग अशी मुलं समजा ते ऍडिक्शन मध्ये गेली, कुठल्याही पद्धतीचं ऍडिक्शन, म्हणजे मी दारू, सिगरेट, गांजा ह्याच्यामध्ये आत्ता अजून जात नाहीये, कारण ते अवेलेबिलिटी महत्वाची आहे. हे जर जात असतील त्याच्याबरोबर हे पण जायला पाहिजे की मोबाईल इझिली ऍक्सेसेबल आहे मुलांना. आजी आजोबांच्या मोबाईलला लॉक नसतो. मग दे विल एंड अप इन टू पॉर्न विविंग. ज्या वेळेला ज्या गोष्टी गरजेपेक्षा जास्त मिळत आहेत त्याच्यातून त्यांचं काय होणार आहे. ह्या सगळ्यांमध्ये मेंदू बिघाड होतो. ब्रेनचं ठराविक, लक्षात घ्या, ब्रेन 200 दशलक्ष वर्षापासून मेंदू तोच आहे, त्याच पद्धतीने रिॲक्ट होतोय. त्याच्यामध्ये काही ग्रोथ झालेली नाहीये. अखंड ह्युमन बॉडी आहे तशीच आहे, बदल काही नाहीये त्याच्यामध्ये. एव्होल्युशन जो होतोय तो मन आणि त्या गोष्टींमध्येच. त्यामुळे तुम्हाला हल्ली युट्यूबवर पण खूप बघायला मिळत असेल, पालकत्व म्हणजे काय, काढा 1000 व्हिडिओज येतील तुम्हाला. आणि बदल कशाच होतोय तर ह्याच गोष्टींमध्ये होतोय. तर मग ह्या गोष्टीचं इनपुट किती द्यायचं आहे आणि डिटॉक्स काय करायचं आहे ब्रेनचा. पण आपलं बच्चू बघतंय किंवा ऐकतंय, कळतंय त्याला, तर माझा काय रोल आहे पालक म्हणून, खूप महत्वाचं आहे ना. आणि जर नेगेटिव्हिटीला माझं बच्चू सामोरे जाऊ शकेल, नाही जात आहे, तर त्याची सुसायडल टेंडन्सी वाढण्याचा धोका नाही लक्षात येत आहे. नकारच मुलाला जर शिकवलेलं नाहीये, त्याला एखादा मोठा नकार मिळाला, वयवर्ष 16-17ला एखादी मुलगी त्याला नाही म्हटली, तर तो आत्महत्याच करणार आहे. लक्षात येत नाही तुके. आपण एक व्यक्ती घडवतोय, त्याच्या भावनांची खेळ नका करू. आपण आधी भावनिक बुद्ध्यांक वाढवूया, म्हणजे मुलांना चांगल्या पद्धतीने वाढवता येतं. सगळे काही आपण कुणीही काय म्हणतो तसं आपण वाढू शकतो. आपली इमोशनल कोशंट आपण वाढवू शकतो. तयारी करूया ना. एक साधी पावभाजी करायची म्हणजे एवढी तयारी करतो आपण. हे तरी आपलं मूल आहे. कच्चं कणिक म्हणजे आपण म्हणू मोदकाचं पीठ आहे. मळायला पाहिजे, वळायला पाहिजे, चुन्या पाडायला पाहिजे, एकत्र आलं पाहिजे. ते जेव्हा मोदकाचं गोठळी बांधतो त्यावेळेला त्याच्यामध्ये क्रॅक्स जाता नाही कामा, तेवढ्याच वेळेचं वाफ त्याला दिलं गेलं पाहिजे. त्याच्यानंतर त्याला काढून गार झाल्यानंतर समोर ठेवून, तूप ठेवून देवाला आशीर्वाद नैवेद्य दाखवा. कशासाठी बाबा? उत्तम आशीर्वादाचं नाहीये, शेअरिंग. वी हॅव टू शेअर इट. शेअरिंग इज केअरिंग म्हणतो ना आपण. तर ह्या गोष्टी करण्यासाठी खूप मनाची ताकद वापरावी लागते. आणि एकदम सोपं आहे, कारण सगळे एज्युकेटेड लोक आहात, हे सगळं अवेलेबल आहे, तुम्ही हे शिकू शकताय. फक्त हे शिकत नाही की आपलं मूल म्हणजे आपलं प्रॉपर्टी वाटतंय, नाही आहे. आपण फक्त अगदी खूप डेप्थ मध्ये जर केलं तर व्हॉट इज, काय म्हणतो आपण, काय म्हणू शकतो आपण त्याला, इट इज अ प्युअर सोल हु इज नॅव्हिगेटिंग ह्युमन लाईफ. आपला काय अधिकार आहे का फक्त गर्भाशय भाड्याने देणं एवढं असं म्हणायचंय का? क्रिएटर इज समवेअर, क्रिएशन इज समथिंग, वी हॅव टू मेक इट. खूप सुंदर व्यक्तिमत्व करून समाजामध्ये सोडायचं आहे. तर हे जर आपण विसरत असेल तर कुठेतरी नक्की चुकतंय. आणि हे जर आपण जुन्या काळातले पालकत्वाचे कन्सेप्ट घेऊन त्यांच्यावर वैदिक काळातले बोलत असेल तर आपण खूप मागे आहोत, कच्चे आहोत. आपल्या मुलांनी आपल्याला ढकलून कधीच पुढे जातील आणि आपण त्यांना हवंय तसं काहीच देत नाही आहोत. म्हणून
इमोशनल इलिटरसी जसं म्हटलं जातं, भावनिक असाक्षरता ही आपल्यात आहे. पूर्वी आपल्याकडे कम्प्युटर इलिटरसी होती, ते आपण शिकलोय. आता भावनांची थोडीशी साक्षरता करून घेऊया, शिकूया ह्या सगळ्या गोष्टींना. आपलं बाळ आहे त्याला ऑब्झर्व करायला शिकूया, न बोलता किती गोष्टी करता येतील. बॉडी लँग्वेज काय त्याचा अभ्यास करूया, किती खायला देतोय आपण मुलांना ह्याचा अभ्यास करूया. पूर्वी ample of food not available at home. Now if you open a cupboard you are going to get 10, minimum 10 type of foods. त्यात शुगरी फूड्स तरी खूपच आहेत. तुम्हाला लक्षात येईल की मुलाला खाण्याचं ॲडिक्शन सुरू झालेलं आहे. ब्रेकफास्ट, जेवण, लंच आणि डिनरच्या मध्ये पूर्वी मुलं एक एक म्हणजे 2 स्नॅक्स असायचे. हल्ली मुलांचे 4 स्नॅक्स आलेले आहेत आणि एव्हरी टाइम दे नीड अ डिफरंट स्नॅक. मग हे कोण आणून देत आहे? आपणच आणून देतोय. का सवय लावतोय? माहित नाही. टाइमपास म्हणजे काय? माहिती नाही. हे सगळं करता करता मी लेक्चरच्या शेवट येते आहे. तो शेवट असा असणार आहे की मला माझं सगळं माहिती पाहिजे. मी कोण आहे, का आहे, कशासाठी माझा जन्म आहे, काय करायचं आहे, माझ्या आयुष्याचा उद्देश काय आहे, माझं गोल सेटिंग काय आहे. एक जरा मला पेरेंट म्हणून माझं गोल सेटिंग माहिती असेल तर मग मी आई वडिलांचं गोल सेटिंग करू शकते, मी माझ्या नातवंडांचं गोल सेटिंग करू शकते आणि त्याच्यामध्ये माझा सहभाग किती असणार आहे. आणि मी माझ्या चुका काढून, आता समजा आज तुम्ही माझं लेक्चर ऐकताय, मागे पुढे काही चुका असतील तर त्या चुका काढून स्वतःला कुरतडत बसणे, गिल्टमध्ये जाणे, ग्रीफमध्ये जाणं, विच इज नॉट गुड. झालं ना तर इथून पुढे नको व्हायला काळजी घेऊया ना. लक्षात येतं? हे सगळं करता करता आपण ह्या लेक्चरच्या शेवटला येतोय, ज्याच्यामध्ये आपल्याला पूर्णत्वाने पेरेंटिंग म्हणजे काय शिकलेलं आहोत, पेरेंटिंग बद्दल आपण बोलत आहोत. आणि हे सगळं करता करता शेवट आपण जाऊया. भले काही गोष्टी ह्यातले कम्फर्टेबल नसतील, काही गोष्टी तुम्हाला डिस्टर्बिंग असतील, काही गोष्टीतून तुम्ही खूप शिकला असाल, पण एक गोष्ट मात्र नक्की खरी आहे की आपल्याला पर्सूट ऑफ हॅपीनेस म्हणजे परपेच्युएटिंग थिंग्स, चिरस्थायी करणे, माणसाचं मानसिक आरोग्य उत्तम म्हणजे भावनिक आरोग्य उत्तम. आणि भावनिक आरोग्य उत्तम कधी म्हणू शकतो? माझं माझ्याशी सुंदर नातं असलं पाहिजे. माझं माझ्याशी सुंदर नातं असेल तर माझं भावनिक आरोग्य उत्तम, मग माझं मानसिक आरोग्य उत्तम. तुम्ही इझिली ओळखू शकता की कुणाचं कुणाशी नातं नाहीये व्यवस्थित. मी जर माझ्याबरोबरच कंटेंटेड नसेल तर मी नवऱ्याबरोबर कसं कंटेंटेड राहू शकते, मुलाबरोबर कसं राहू शकते. मला माहिती पाहिजे माझे आयुष्य जगण्याची धोरणं काय आहेत, बिलीफ सिस्टम काय आहे, मी किती रिजिड आहे, मी किती रेझिलियंट आहे. ह्या सगळ्या गोष्टी माझ्याबद्दल आधी माहिती करून घ्यायचे. कुठल्याही स्टेजचं तुमचं बच्चू असो, जसं मी म्हटले 50 वर्षाचं, परवा मी कुणाच तरी पोस्ट बघितले, आय एम व्हेरी हॅपी दॅट माय पेरेंट्स आर विथ मी ऑन द 60th बर्थडे. असं जर तुमचा मुलगा 60 वर्षाचा असला तरी सुद्धा हे आपल्याला करायच लागणार आहे. आणि हे करता करता आनंदाने करूया ना, सुजाणपणे करूया, बुद्धी वापरून करूया, कौशल्य वापरून करूया, त्रास घेऊन नको. जगात त्रास देणारे लोक खूप आहेत हो. आपण आई वडील म्हणून कशाला कोचायचं आपल्या मुलाला, कशाला त्रास द्यायचा आहे, कशाला ओरबडून घ्यायचंय त्याचा आनंद. बाहेरून होतोय त्रास, होऊ दे की तेवढा. लक्षात घ्या तुमचं पाल्य आहे आणि तुम्हाला जीव ओतून करायचे त्या गोष्टी. चालेल, मी इथे थांबते. अजून कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारू शकताय, किंवा वेळ बघा तुमची. मला माहित नाहीये, वेळ असेल तसं तुम्ही विचारा प्रश्न, नाहीतर मग आपण इथे शीतल थांबूया. मॅम मी बोलू का? हो जरूर जरूर बोला. मॅम मी वर्किंग वुमन आहे. माझा मुलगा 7 वर्षाचा आहे. त्याला हा जास्तीत जास्त वेळ देण्याचा मी प्रयत्न करते. परंतु कसं असतं की मुलांना कधी कधी एकटाही सोडणं गरजेचं आहे. मग कोणत्या ऍक्टिव्हिटीज आपण त्यांना देऊ शकतो जेणेकरून ते स्वतःमध्ये एंगेज राहतील आणि त्यांची टोटल डिपेंडन्सी कमी होईल. की कायमच आईच पाहिजे खेळायला, बाबाच पाहिजे खेळायला किंवा कोणीतरी सोबत पाहिजे. तर ही थोडी डिपेंडन्सी कमी करून स्वतःमध्ये एंगेज कसं ठेवता येईल ह्यासाठी मला काही मुद्दे पाहिजे. नक्की नक्की.
दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत. अगदी 3 वर्षापर्यंतच पेरेंटल टच किंवा असिस्टन्स लागतो. हळूहळू आपण त्यांना माइंड गेम्स आणि ब्रेन गेम्स इंट्रोड्यूस करायचे, सिंगल प्लेइंग गेम्स इंट्रोड्यूस करायचे. ते जसं करत जाऊ तसं त्यांना आपण अप्रिसिएटिंग टॉक, मुलाचं कौतुक करत जायचं, हे छान केलंयस, हे छान केलंयस, मग ह्या व्हरायटीमध्ये करू शकतोस का बघ. डेफिनेटली. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही आर्ट, क्राफ्ट, टेबल लिहिणे, टेबल म्हणणे, अशी बरेचशी ॲक्टिव्हिटीज देऊन जाऊ शकता. मूल जर थोडंसं मोठं असेल तर त्याला जरूर एकटे सोडून तुम्ही जाऊ शकताय. ते सुद्धा खूप गरजेचं आहे काळाचं. एकटं राहणं हे खूप मोठी पनिशमेंट आहे. मोठे होतील तसं त्याची त्याला सवय व्हायला पाहिजे. मानसिक आरोग्याच्या पहिल्या व्याख्यामध्ये पहिलं वाक्य आहे, आय शुड बी कम्फर्टेबल विथ माय सेल्फ. मुलांना हे लक्षात यायला पाहिजे. आणि मग जसं ते आपल्याबरोबर खेळायला लागतात, आपल्याबरोबर वेळ घालवायला लागतात विदाऊट गॅजेट, तर ते खूप सुंदर नातं तयार होईल. तुम्ही जरूर प्रयत्न करा. खूप खेळ आहेत बघा, खूप खेळ आहेत. म्हणजे तुम्ही ऑनलाईन कुठेही बघा, नेटवरती बघा, पाहिजे असेल तर मी प्रिया मॅमकडे काही लिंक शेअर करते तुमच्यासाठी. घेऊन येणार गेम्स घेऊन या तसले. थँक्यू. चालेल, थँक्यू. हां. अजून कोणाला काही प्रश्न असतील तर विचारू शकता. नमस्ते मॅडम. खूप छान नमस्ते. झालं आपलं स्पीच आणि बऱ्याच नवीन गोष्टी पण कळाल्या. ते स्ट्रेस कोर्टनचा तुम्ही उल्लेख केलेला आहे मॅडम, त्याच्याबद्दल काही मॅम, मुलांचं काय झालंय, टाइम रिलेटेड स्ट्रेस खूप वाढलेला आहे. स्ट्रेस आपण कधी म्हणतो, ज्या वेळेला कमी वेळेमध्ये आपल्याला गोष्टी करायच्या आहेत. आणि मग आता त्यांचं सकाळी उठल्यापासून रुटीन डिस्टर्ब होतं, जे सुखाने असतात ते. आणि शाळेमध्ये त्यांना प्रचंड प्रमाणात स्ट्रेस वाढलेला आहे. शाळेमध्ये मुलांचं एकमेकांच्या बरोबर देवाणघेवाण, बोलणं, ह्या सगळ्या गोष्टी त्रासदायक असतात त्यांना. त्यांना डिटॉक्स करायलाच वेळ मिळत नाही. आणि शाळेमध्ये लागलेले रुटीन्स, फ्रेंड्स बरोबरचे गप्पा, आपलं काही कमीपणा, ह्या सगळ्या गोष्टींचा ताण घेऊन ते घरी येतात. आणि घरी आलं की पालक पुन्हा, जसं मी मगाशी बोलले तसं. त्यामुळे बच्चूला शाळेच्या गोष्टी डिटॉक्स करण्यासाठी आपल्याला त्यांच्याशी गप्पा मारून त्यांचे जे स्ट्रेस गोष्टी आहेत ते काढून घ्यावे लागतील. आणि त्यांना काही स्ट्रेस बस्टर एक्सरसाइजेस, म्हणजे जसे माइंडफुलनेसचे आहेत, श्वास घेणे सोडणे, किंवा 1 मिनिट अवेअरनेस. इथे मी माझ्या सेंटरला मॅम आय स्पेस म्हणून शिकवते, ज्याच्यामध्ये बच्चूला स्वतःला शांत कसं करता येतं, 1 मिनिटाचा प्रोग्राम असतो, तो त्यांना शिकवून आम्ही पाठवतो. म्हणजे ब्रेकचा अवेअरनेस, माइंडफुलनेसबद्दल जास्त फोकस करायला सांगायचं. बऱ्याच वेळेला गरज नसली तरी त्यांना एक ह्युबरमॅन्स टेक्निक म्हणून आहे, त्यांना ही सवय लावायची की एक पिरियड झालं की तू एक प्रोग्राम कर. काय आहे, श्वास फक्त 2दा घ्यायचा आणि ओठाने श्वास सोडायचं. ही टेक्निक सुद्धा त्यांना उपयोगी पडते. एकतरी शारीरिक स्ट्रेस असतो त्यांना, मानसिक स्ट्रेस असतो. मानसिक स्ट्रेस हा टेक्निकनी हळूहळू कमी व्हायला सुरुवात होते. आणि मग जसं आपण त्यांना रॅशनल आणि इरॅशनल गोष्टी, विचार भावनांची अलाइनमेंट करायला शिकवत जाईल, तसं त्यांना स्ट्रेस घेण्याची कॅपॅसिटी वाढत जाते त्यांची. म्हणजे काय म्हणतात, हाईप न घेता आपल्याला जो येणारा ताण आहे त्याचा आपली कॅपॅसिटी वाढवत जाणे, किती ताण मी घेऊ शकतो ते वाढत जायला. रिझॉल्व्ह करायला शिकले मॅम, सॉल्व्ह करायला आधी शिकवायचं, मग ते रिझॉल्व्ह करायला शिकतात. त्यांना मग एकदा लक्षात आलं की हा मुलगा ठरवूनच माझी कळ काढतो, त्यांना ही अँगल डेव्हलप होती की इकडचा मेंदूचा कप्पा उडायला नको, ह्या कप्प्याने मला त्रास होणार आहे, त्यामुळे ते सोडून देतात. हे एवढे ताणतणाव कमी करण्याचे जे मोठ्यांचे आहेत, त्याच गोष्टी छोट्यांसाठी आपल्याला वापरायचे आहेत. व्यायाम हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. जसं व्यायाम करेल तसं हार्मोनल सिक्रेशन नॉर्मल होतात. हार्मोन जर नॉर्मल झाले तर आपल्या शरीरामध्ये ताण येणारे हार्मोन्स, म्हणजे जसे कॉर्टिकोस्टेरॉइड्स आहेत, हे सगळ्या गोष्टी कमी व्हायला सुरुवात. म्हणजे त्यांचा आपण निचरा जे म्हणतो ना, ताकद, मुलांच्या ताकद खूप असते, कारण शक्ती खूप असते, हार्मोन्स खूप असतात, एनर्जी फार असते. ती एनर्जी जर ड्रेन आउट केलं नाही आपण व्यायामाने, तर मग ते भांडाभांडी, इमोशनल स्ट्रेस, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जायला. चालेल. थँक्यू मॅडम. येस मॅम. अजून कोणाला प्रश्न आहेत का? नाही ना, यांचा हँड रेस दिसतोय. नमस्ते मॅम.
नमस्ते, बोला मॅम. खूप छान झालं सेशन, एकदम मस्त. तुम्ही खूप छान छान तिन्ही पिढ्यांचं मस्त एकत्र मिलन कसं करायचं ते खूप छान सांगितलं. थँक्यू सो मच. मॅम, मला एक प्रश्न होता. माझी मुलगी 5वीला आहे आणि तिला की नाही सायन्स हा सब्जेक्ट खूप आवडतो, कारण की तिच्या मॅम तिला खूप छान प्रकारे बोलतात म्हणून. आणि असं झालंय की हा सब्जेक्ट हे असून हिंदी हा सब्जेक्ट इझी आहे, पण त्या मॅम थोडस स्ट्रिक्टली वागतात. तर मग त्याचं ती थोडस कसं टेन्शन घेते. आई, त्या मॅम असंच बोलतात, त्या सायन्सच्या मॅम सारखं नाही बोलत, मग मला हिंदी आवडतच नाही असं. मी तिला खूप समजवते, पण तिला ते कसं समजू हे तुम्ही मला सांगा. म्हणजे मार्काबद्दल मी तिला कधीच प्रेशर देत नाही, ती मनानेच करते. सायन्स मध्ये तिला आउट ऑफ पडले आणि हिंदीमध्ये थोडेसे कमी पडले, म्हणजे 3-4 मार्क असे कमी पडले तिला. तर मग मी चालतंय. तिला खूप समजवलं, पण तिला काही हा. समजतच नाहीये. तुम्ही सांगा बरं. नाही, पहिली बेसिकली 5वीला असल्या म्हणजे हा प्रीफ्रंटल कॉर्टेक्स म्हणतो, हा अजून तयार झालेला नसतो. सारासार बुद्धी, ज्याच्यामध्ये प्रॉब्लेम सॉल्विंग, डिसिजन मेकिंग ह्या गोष्टी तयार नसतात. पण तुमच्या बच्चूचा तो प्रॉब्लेम नाहीये. प्रत्येकाचाच हा गोष्ट आहे की रिसर्च बेस्ड आहे. वन्स अगेन स्ट्रक्चरली रिसर्च बेस्ड, की एव्हरी लर्निंग इज इमोशनल लर्निंग. आपल्याला हम्म. भावनिक बंध झाल्याशिवाय आपण अभ्यास करू शकत नाही. आज हम्म. जेवढे लोक हजर आहेत किंवा पुढे व्हिडिओ बघणार आहेत, दे विल समवेअर इमोशनली कनेक्टेड टू द टॉपिक, किंवा तुमची संस्था किंवा माझ्याशी कोणी कनेक्टेड असेल तर. त्यामुळे इमोशनल कनेक्टिव्हिटी असलं की अभ्यास जास्त चांगला होतो. आणि ती जे सांगते ते खरं आहे. ज्यावेळेला मुलं बोलतात ते खरं बोलत असतात, सत्य बोलत असतात. त्यांना हे पळवाट छक्के म्हणजे काय माहिती नसतं. त्यामुळे तिचं सायन्सच्या टीचरशी जमतं, ओके, छानच आहे. आता हिंदीच्या टीचर्सशी जुळवून घेण्यासाठी तुम्हाला तिला एकच सांगायचं आहे, फक्त आपण अभ्यास प्रोसेसवर कॉन्सन्ट्रेट करू, गोलवरती नको. तू हिंदी टीचरच्या क्लासला बसतेस, तुला आवडत नसतील तरी ते सगळं ऐकून घेतेस, दॅट इज व्हेरी गुड फॉर यू. हम्म. समजून घे, हिंदी आकलन करून घे. आणि मग हे सांगता सांगताना मॅम तिला पर्सनॅलिटीज कशी असतात, किती स्वभावाचे माणसं जगामध्ये भेटू शकतात, ह्या एक हिंदीच्या टीचर आहेत म्हणून पुन्हा तुझ्या आयुष्यामध्ये अशी लोक येणारच आहेत. प्रत्येकाशी जुळेलच असं नाही. जिथे जुळत नाही तिथे जुळवून घेणं इज अडॅप्टिव्ह टेक्निक. ह्याच्याबद्दल थोडंसं बोलत जावा, म्हणजे तिच्या लक्षात येईल की काय करायचं आहे. नाहीतर काय होतं, बरेच मुलं त्या विषयावरती मन काढून टाकतात. त्यामुळे तसं नको व्हायला. प्रोसेस इज इम्पॉर्टंट. हिंदीबद्दलची माहिती, हिंदी साहित्याबद्दलची माहिती, हिंदीमध्ये काय आपल्याला कळणार आहे याची माहिती. आणि पुढच्या वर्षी शिक्षक बदलतात. असं काही होत नाही पूर्वीसारखं की 10 वर्ष एकच शिक्षक असणार आहेत असं. तेव्हा बोलून बघा. इमोशनल लर्निंगच असतं प्रत्येकाचं. त्यामुळे ती सांगते ते खरं आहे मॅम. नका ओके. बदलायला जाऊ, लेटर फेस इट. दुसरं काही करू शकत नाही आपण. फेस करू दे, लर्न करू दे त्यांच्याबरोबरच. ना आवडती, आता समजा मुलगी असल्यामुळे ना आवडती सासू आली तर काही सासू नको म्हणणार आहे लग्नात. त्यामुळे ठीक आहे. तिला जुळवून घ्यायला शिकवायला लागणार आहे हळूहळू. हं? पण ती ठीक जे आहे. सांगते थँक्यू. सत्य आहे. येस मॅम, ठीक. वेलकम. हा, थँक्यू मॅम, थँक्यू. वेलकम. हा मॅडम, आवाज येतोय माझा? येतोय येतोय, हा बोला सर. अं, मुळामध्ये आपण आत्ता जी चर्चा करतोय आणि त्या अनुषंगानं मला काही दिवसापासून, म्हणजे बऱ्याच दिवसापासून, जसा मी पालक झालो आणि जसा मी कुणाचा तरी पाल्य होतो, त्या चर दोघातल्या घडणाऱ्या चर्चेवरून आणि आत्ता तुमच्या या व्याख्यानावरून काही प्रश्न असे उपस्थित होतात की, समजा मी अ, नवीन लग्न झालंय आणि दोघा जोडप्यात चर्चा होते की अमुक माझ्या मुलाला डॉक्टरच करायचंय, इंजिनियरच करायचंय, हेच करायचंय, ते करायचंय. मला असं वाटतं की अगोदर तो प्रत्यक्षात तो मुलगा अस्तित्वात येऊ द्यावा किंवा ते पाल्य अस्तित्वात येऊ द्यावं, नंतरच त्याबाबत होणाऱ्या हे जे काही पोकळ अपेक्षा आहेत, मी पोकळ म्हणेल, कारण की ते अस्तित्वातच नाहीये. कारण काय होतंय, मी स्वतः एक शिक्षक आहे. अनुभव असा येतोय की ज्या वेळेस पाल्य अस्तित्वात येतं, तो आयदर तो मुलगा असो का किंवा मुलगी असो, मग तिच्याकडून तिच्या त्या होणाऱ्या म्हणजे त्या पालकांच्या अपेक्षा अशा वाढतात की मग म्हणजे त्या पाल्याची इच्छा नसताना सुद्धा
म्हणजे माझ्या मुलाची डॉक्टर होण्याची इच्छा नसताना सुद्धा मी जबरदस्तीने त्याला डॉक्टर हो डॉक्टर हो, हा जो काय डोस पाजणं किंवा इंजिनियर हो हा जो डोस पाजणं, तू हेच व्हायला पाहिजे, त्याला त्याच्या मनाप्रमाणे न त्याच्या पद्धतीनं न होऊ देता काही गोष्टी अशा अनपेक्षित गोष्टींचा जो काही अट्टाहास आहे हा करणं योग्य की अयोग्य? सगळ्यात महत्वाची गोष्ट, प्रत्येक इंडिव्हिज्युअल हा ह्युमन हा इंडिव्हिज्युअल आहे. त्याची पूर्ण पर्सनॅलिटी असते, विचार भावना कृती त्याचे असतात. आपल्याला ओव्हर पॉवर करणारं कुठलीही ताकद नाही आणि कॅपॅसिटी नाही. आणि आपण जर दुसऱ्याच्या फील्डमध्ये जाऊन ओव्हर पॉवर करत असेल, ते पण फॅन्टसीमध्ये जाऊन, तर हे चुकतं. मुलांना त्यांची जी पद्धत आहे त्या पद्धतीनं, म्हणजे तुम्हाला डॉक्टर घडवायचं आहे ना तुमच्या मुलाला, त्याची तेवढी IQ आहे का, अकॅडमिक क्वोशंट त्याची आहे का, तेवढं कष्ट करण्याची तयारी आहे का. डॉक्टर होणं हे नुसतं लेबल नाही आहे. 16 ते 18 तास, म्हणजे माझ्या ह्या वयाला सुद्धा आम्हाला 16 तास काम करावं लागतं. त्याची आवड असल्याशिवाय काम करू शकत नाही. आणि असं नाहीये की माझे बाबा 85 वर्षाला गेले, आदल्या दिवशी सुद्धा ते 56 पेशंट बघितलेले होते. आणि रोज मेडिकलचं पान वाचावंच लागतं, तुम्ही किती अपडेटेड असलात तरी सुद्धा. मग ही कष्ट करण्याची त्या बच्चूची तयारी आहे का, त्याच्यावर मग मेडिकलला घालायचं का इंजिनिअरिंगला घालायचं. तसेच इंजिनिअरिंगच्या गोष्टी वेगळ्या आहेत, रिसर्चच्या गोष्टी वेगळ्या आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं बुरसटलेला विचार हा आहे की आपण डॉक्टर, इंजिनियर, वकील आणि ह्या गोष्टी, बिझनेसमॅन ह्या गोष्टींमध्येच बसलोय. आता करिअरची ग्राफ इतकी वेगळी झाली सर की कल्पनेच्या बाहेर आहे. आणि एवढ्या लवकर न होणाऱ्या बाळाबद्दल हे डिसिजन्स घेणे म्हणजे आपली बिलीफ सिस्टम मध्ये किती रॅशनॅलिटी आहे, आपण किती काय म्हणतात तसं चुकीच्या पद्धतीने म्हणण्यापेक्षा मदत न करणाऱ्या विचारांच्या बरोबर आपण जायला लागलोय. अतार्किक विचार, तार्किक नाहीत, अतार्किक विचारांबद्दल आपण जायला लागलोय. ह्याचा मानसिक त्रास आपल्याला होणार आहे, आपलं मनस्वास्थ्य खराब होणार आहे, मुलाचा आनंद घ्यायचा राहिलं बाजूला, आणि आपण नको त्या गोष्टींमध्ये आतापासूनच चर्चा करायला. चालेल सर, काही फक्त उदाहरणं माझ्या आतापर्यंतच्या आयुष्यामध्ये समोर दिसली, त्याच्याकरता हा आजच्या या तुमच्या लेक्चरच्या अनुषंगानं विचारलेला माझा प्रश्न होता. नक्की सर, नक्की. हा. थँक्यू. आणि असतात, खरेच प्रॉब्लेम्स असतात, आणि उलटे पण प्रॉब्लेम्स आहेत बरं का सर. आमच्याकडे आता बरेच डॉक्टर लोकांची मुलं डॉक्टर होत नाहीत, कारण त्या डॉक्टरना वाटतं की आपल्यासारखे कष्ट या मुलाला पडू नयेत. पण त्यामुळे हुशार मुलं असून सुद्धा समाज एक डॉक्टरला मुक्त ना, कारण आई वडिलांनी असं ठरवले की ह्या मुलाला त्रास होता नाही का मग आपल्यासारखं. अशी पण उलटी उदाहरणं आहेत. त्यामुळे आपला रोल किती आहे ह्याच्यामध्ये जर वाटलं तर तज्ज्ञांचं मार्गदर्शन कधी घेऊ शकतात लोक. पण म्हणतात तसं ह्याच्यासाठी सोल्युशन्स अवेलेबल आहेत, ह्याचा अवेअरनेस सुद्धा बऱ्याच लोकांना नसतं. थँक्यू. थँक्यू. चालेल सर, थँक्यू. चॅटबॉक्स मध्ये काही क्वेश्चन आलेले आहेत. आपण हवं तर वेळ संपत आली असेल तर नंतर डील करूया मॅम. हा. 22 वर्षाची मूल पण उठत नाही, आवरत नाही, जेवण घेत नाही, खूप मोठा विषय आहे, यावर थोडस सांगा, असा प्रश्न आलेला आहे. ओके. 10 वर्षाची मुलगी असेल तर बऱ्याच गोष्टी येतात. 22 वर्षाची. 22 वर्षाची मुलगी आहे, उठत नाही, आवरत नाही, मग एकदा दाखवून घ्यायला सांगा मॅम. डिप्रेशनची शेड असू शकते, क्रॉनिक डिप्रेशनची. सायकेट्रिस्टना किंवा सायकोलॉजिस्टना दाखवून घ्यायला पाहिजे. धन्यवाद मॅडम, खूप सुंदर आजचं मार्गदर्शन झालं. अगदी बरोबर आहे की मूल आपलं ऐकत नाही, तो आपल्या अनुकरणातून शिकत जातो, आणि प्रत्येकाने जर अनुकरण व्यवस्थित केलं की मूल व्यवस्थित शिकत जातो. खूप छान वाटलं हे. आजी आजोबांनी, पालकांनी काय काय कर्तव्य केली पाहिजे, आणि त्याच्यातून बाळ कसं छान घडतं. आणि भावनिक विकास किती महत्वाचा आहे, जर मानसिक विकास पाहिजे असेल तर. आणि प्रेमाने जग जिंकताय, प्रेम असेल प्रती की अगदी व्यवस्थित भावनिक विकास होतो, मानसिक विकास होतो, बाळ सर्वांगीण दृष्ट्या विकसित होतं. खूप छान छान आजच्या विषयांवर मार्गदर्शन झालं. धन्यवाद.
छान मॅम, थँक्यू. आजचं मार्गदर्शन खूप प्रेरणादायी आहे. मी पण एक 2 वर्षाच्या बाळाची आई आहे. मला अरे खूप वा, फायदेशीर ठरेल हा विचार. नक्की. आणि आज ज्यांनी जॉईन झाले त्यांनी तर पाहिलेच आहे, पण युट्यूबवर पण खूप जण पाहतात. त्यांच्यासाठी पण हे खूप मोलाचं योगदान आहे तुमचं. त्यासाठी धन्यवाद. थँक्यू मॅम, उद्या थँक्यू सो उद्या उद्या पण तुम्ही जॉईन व्हा अशी विनंती करते मच. आणि नक्की. आजचा हा, कार्यक्रम थांबवते. उद्या आपल्यासोबत डॉक्टर मानसी सोनलकर ह्या उपस्थित असतील ओके. आणि त्यांचा विषय आहे अहिल्यादेवी होळकर. चालेल. मी नक्की. सगळ्यांना अशी विनंती करते की सगळ्यांनी जॉईन व्हा. आजचा कार्यक्रम सुंदर झाला, उद्याचाही छान होईल. आणि इतकं सुंदर पुष्प म्हणल्याबद्दल परत एकदा आभार. शुभ संध्याकाळ. हो हो.